करेंगे। सबको धन्यवाद। आज के मनन का जो शास्त्र पाठ है मत्ती रचित सुसमाचार इसका 7वां अध्याय 24 to 27 24 से 27 पढ़ने के लिए बुलाऊंगी। हिंदी में प्रीति मिस, मराठी सारिका चौहान, तेलुगु मिसेस नागोरे, कन्नड़ा प्रीति अल्लड़ा और इंग्लिश मार्गरेट सलीम। मत्ती रचित सुसमाचार उसका 7वां अध्याय उसका 24 से लेकर 27 तक इसमें ऐसा लिखा है, इसलिए जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है वह उस बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर चट्टान पर बनाया और में वर्षा और बाढ़ें आईं और आंधियां चली और उस घर से टकराई, फिर भी वह नहीं गिरा क्योंकि उसकी नींव चट्टान पर डाली गई थी। परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है और उन पर नहीं चलता वह उस निर्बुद्धि मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर बालू पर बनाया और में वर्षा और बाढ़ें आईं और आंधियां चली और उस घर से टकराई और वह गिरकर सत्यानाश हो गया। आमीन। मत्ती शुभ वर्तमान अध्याय 7 वचन 24 ते 27 पर्यंत वाचूया। यास्तव जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्ततो तो कोणा एका शहाण्या मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर खडकावर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता। तसे जो प्रत्येक जण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वर्तत नाही तो कोणा एका मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते कोसळले व फार जोराने पडले। प्रभू परमेश्वर वाचलेल्या वचनाला आशीर्वाद करा। ಮತ್ತಾಯನು ಬರೆದ ಸುವಾರ್ತೆ 7ನೇ ಸಂಧಿ 24ರಿಂದ 27 ವಚನವರೆಗೆ ಓದಿಕೊಳ್ಳೋಣ. ಆದುದರಿಂದ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿ ಅವುಗಳಂತೆ ನಡೆಯುವವನು ಮಂಡೆಯ ಮೇಲೆ ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡ ಬುದ್ಧಿಯುಳ್ಳ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಹೋಲುವನು. ಕಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಮಳೆ ಸುರಿಯಿತು, ಹಳ್ಳಗಳು ಬಂದವು, 4 ಕಡೆಯಿಂದ ಗಾಳಿ ಬೀಸಿ ಆ ಮನೆಗೆ ಬಡಿಯಿತು. ಆದಾಗ್ಯೂ ಅದರ ಅಸ್ತಿವಾರವು ಬಂಡೆಯ ಮೇಲೆ ಇದ್ದುದರಿಂದ ಅದು ಬೀಳಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿಯೂ ಅವುಗಳಂತೆ ನಡೆಯುವ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನು ಉಸುಬಿನ ಮೇಲೆ ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಬುದ್ಧಿಹೀನ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಹೋಲುವನು. ಕಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಮಳೆ ಸುರಿಯಿತು, ಹಳ್ಳಗಳು ಬಂದವು, 4 ಕಡೆಯಿಂದ ಗಾಳಿ ಬೀಸಿ ಆ ಮನೆಗೆ ಹೊಡೆಯಿತು. ಆಗ ಅದು ದಡಮನೆ ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿತು. మత్తయి 7వ అధ్యాయము 24 నుంచి 27 వరకు చదువుతాము. కాబట్టి ఈ నా మాటలు విని వాటి చెప్పున చెయ్యి ప్రతివాడు బండ మీద తన ఇల్లు కట్టుకొనిన బుద్ధిమంతుని పోలి ఉండును. వాన కురిసెను, వరదలు వచ్చెను, దాని గాలి విసిరి ఆ ఇంటి మీద కొట్టెను, కానీ దాని పునాది బండ మీద వేయబడెను గనుక అది పడలేదు. మరియు ఈ నా మాటలు విని వాటి చెప్పున చెయ్యని ప్రతివాడు ఇసుక మీద తన ఇల్లు కట్టుకొని నా బుద్ధిహీనుని పోలి ఉంటుంది. వాన కురిసెను, వరదలు వచ్చెను, గాలి విసిరి ఆ ఇంటి మీద కొట్టెను, అప్పుడు అది కూలబడెను, దాని పాటు గొప్పదని చెప్పాను. దేవుడి వాక్యమును దీవించుగాక. ఆమేన్. Gospel according to St. Matthew 7th chapter 24 to 27. Therefore, whosoever heareth these words of saying mine, doeth them, I will liken him to the wise man who built the house upon the rock. And the rain descends, and the flood comes, and the wind blows, and beaten upon that house, and it will fell not, for it was founded upon the rock. And whosoever
heareth that, and saying my word, doeth not, and shall liken unto the foolish men, which built the house upon the sand. And the rain descends, and the flood comes, and the wind blows, and beateth upon that house, and it fell. Great was the fall of it. May God bless His words. धन्यवाद सबको। मैं आज के वचन पे मनन करने के लिए जो आत्मिक मानना लाए है, मैं पास्टर अम्मा को विनती करती कि हमारे लिए बोलाए। आपण प्रार्थना करू। हे आमच्या परमपवित्र दैव परमेश्वरा बाबा, गेल्या आठवड्याभर तू परमेश्वरा आम्हाला सर्वांना सांभाळलंस परमेश्वरा, आणि या शब्दाद्वारे परमेश्वरा पुन्हा एकदा परमेश्वरा तुझी स्तुती करण्यासाठी तुम्हा सर्वांना परमेश्वरा बापा इथे एकत्रित केलं। धन्यवाद देते परमेश्वरा बापा। आज आम्ही सर्वजण जागतिक प्रार्थना दिन परमेश्वरा साजरा करत असताना परमेश्वरा आमच्याबरोबर हा जे काही कार्यक्रम परमेश्वरा आजचे आहेत ते सर्व काही तू आतापर्यंत आशीर्वादित केलं, त्यासाठी धन्यवाद देते परमेश्वरा। सर्व जगामध्ये जिथे कुठे प्रार्थना होती त्या सर्व काही तू आशीर्वादित कर परमेश्वरा बापा। त्याचप्रमाणे परमेश्वरा विशेष प्रकारे बापा तुला धन्यवाद देते परमेश्वरा की आजचं वचन सांगण्यासाठी तुम्हाला बापा संधी दिली, त्यासाठी तुला धन्यवाद देतो। उपकार म्हणते परमेश्वरा, या वचनाद्वारे परमेश्वरा मी नाही तर माझ्याद्वारे परमेश्वरा तू सर्वांसंगती बोल परमेश्वरा, आणि वचनाद्वारे परमेश्वरा तू इथे जमलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर, अशी तुझ्याकडे नम्रतेची विनंती करते। येशू बापाच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक, आमेन। तर या आता आपण जो काही अध्याय वाचला, वचन वाचलं, या मत्तयाच्या 7व्या अध्यायामध्ये तिथे असं दिलेलं आहे की जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो एका अशुद्ध मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस आला, पूर आला, वाराही सुटला, त्या घरास लागल्या तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता। आणि तसेच जो कोणी वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो का कोणा मूर्ख मनुष्यासारखा ठरेल, ज्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, त्या घराला लागला, तेव्हा ते पडले आणि अगदी कोसळून पडले। आपण इथे एक पहिलं वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 18 त्याचे 1 ते 3 पर्यंत वचन कोणी वाचेल? हे परमेश्वर, हे मेरे बल, मैं तुझसे प्रेम करता हूँ। यहोवा मेरी चट्टान और मेरा गढ़ और मेरा छुड़ाने वाला है। मेरा ईश्वर मेरी चट्टान है, जिसका मैं शरणागत हूँ। वह मेरी ढाल और मेरी मुक्ति का सिंह और मेरा ऊंचा गढ़। म्हणजे इथे दावेदाने आपलं गड म्हणजे खडक कोणाला म्हटलेलं आहे तर परमेश्वराला म्हटलेलं आहे, आणि परमेश्वर हा आपला खडक आहे, आणि त्या खडकावर बांधलेलं जीवन म्हणजे आपल्याला मनुष्याचं जीवन आहे, आणि तेच म्हणजे इथे बांधलेलं घर म्हणजे मनुष्याचं जीवन असं इथे सांगितलेलं आहे। इथे पहिली गोष्ट अशी सांगितलेली आहे की 2 मनुष्यांबद्दल सांगितलेलं आहे। एकाला सुज्ञ मनुष्य म्हटलेलं आहे म्हणजे शहाणा, आणि एखाद्याला मूर्ख मनुष्य म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर इथे 2 घरांबद्दल सांगितलेलं आहे, ते दोघांनी घरं बांधलेली आहेत, त्यांची घरं जवळपास सारखीच आहेत इथे फक्त। आणि तिसरी गोष्ट फाउंडेशनबद्दल सांगितलेलं आहे, म्हणजे त्यांच्या घराचा पाया तो मात्र वेगळा आहे, एकसारखा नाही आहे। एकाने काय केलं, आपलं घर खडकावर बांधलेलं आहे, तर दुसऱ्याने वाळूवर बांधलेलं आहे। आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये आलेले जे वादळ आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, जे दोघांवर पण आलेले आहेत, आणि ज्याने खडकावर घर बांधलं त्यांच्यावर पण आले, ज्याने वाळूवर घर बांधलं त्यांच्यावर पण आलेलं आहे। आणि ती वादळ म्हणजेच काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी संकट, जे त्रास आहे, जे अडचण आहे, त्याला वादळाची उपमा अशी दिलेली आहे। आणि ते वादळ येऊन गेल्यानंतर दोघांच्याही जीवनावर जे परिणाम झालेले आहेत, दोघांच्या घरावर जे परिणाम झालेले आहेत त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की जे शहाणे होते, ज्याने आपलं घर दगडावर बांधलं त्यांचा काही नाश झाला नाही, पण ज्यांचं घर वाळूवर ज्यांनी बांधलेलं होतं त्यांचं घर अगदी काय झालेलं आहे, नाश झालेलं आहे, ते अगदी कोसळून गेलेलं आहे। आणि म्हणूनच जे लोक देवाच्या वचनाप्रमाणे नुसतं ऐकत नाही तर वागतात त्यांचा नाश होत नाही, पण ज्यांचं घर वाळूवर उभारलेलं आहे
त्यांच्या जीवनाचा मात्र नाश होतो असं इथे सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आज इथे आपल्यासमोर एक प्रश्न उभा राहिलेला आहे हे वचन वाचून, की आज आपलं सर्वांचं जीवन कसं आहे. ते का सुज्ञ मनुष्यासारखं आहे, की आपलं पण घर देवाच्या वचनावर उभारलेलं आहे, की आपलं घर वाळूवर आहे, म्हणजे ज्या गोष्टी देवापासून नाहीत, ज्या वाईट गोष्टी आहेत, ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, अशा गोष्टींवर आपलं घर उभारलेलं आहे ना. कारण ज्या व्यक्तीचा जीवनाचा पाया देवाचं वचन असतं, त्याच्यावर किती वादळ येऊ दे, किती त्रास येऊ दे, किती परीक्षा येऊ दे, किती संकट येऊ दे, किती मोह येऊ दे, त्याच्या जीवनामध्ये येतात आणि त्या सर्वातून तो पार होऊन जातो. त्याच्या जीवनामध्ये तात्पुरत्या राहतात, पण त्या गोष्टींमुळे त्या व्यक्तीचा नाश होतो का? तर नाही होत. कारण स्तोत्रामध्ये पण लिहिलेलं आहे की धार्मिक 7 वेळा पडतो तरी तो उठतो, पण दुर्जन काय होतं, एकदाच आलं वादळ, एकदाच काय आलं तर ते कायमचे संपूनच जातात, ते परत उठू शकत नाहीत. आणि म्हणूनच देवाने पण म्हटलंय, तुम्ही सुज्ञ मनुष्यासारखं राहा. आणि सुज्ञ मनुष्य तोच आहे की जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो. आपण दरबारी चर्चला येतो, आपण देवाचं वचन ऐकतो, पण नुसतं वचन ऐकून आपण सुज्ञ होतो का? नाही होऊ शकत. आपण स्वतःला नाशापासून वाचवू शकतो का? नुसतं वचन ऐकायचं त्याने आपला बचाव होईल का? तर नाही होऊ शकत. कारण आपण सर्वजण लहानपणापासून ख्रिस्ती आहोत. आपण चर्चला येतो, संडे स्कूलमध्ये आपण बसतो, तेव्हापासून आपल्याला वचन माहिती आहे. असं नाही की आपल्याला आज वचन कळलेलं आहे. लहानपणापासून चर्चला येतो, वचन ऐकतो, संदेश ऐकतो, त्या संदेशाची नोट्स आपण लिहून घेतो. काही लोकांना तर म्हणजे आम्हाला संदेश ऐकायची फार आवड होती. जेव्हा म्हणजे आम्ही आमच्या तरुणपणामध्ये यूट्यूब नव्हता आजच्यासारखा संदेश ऐकायला, पण तेव्हा गॉड आणि मिरॅकल चॅनल हे चालू झालेलं. आणि माझ्याला एवढी आवड होती की ते केबलवाल्याला सांगून म्हटलं आम्हाला पहिले ते चॅनल लावून दे. आणि त्याच्यात माझी फेवरेट खूप म्हणजे बोलणारे होते, जॉयस मेयर होते, बेरी हिन होते, क्रेफ्लो डॉलर होते, जॉयल ऑस्टिन हे माझे सर्वात फेवरेट पिक्चर. आणि त्यांच्या जॉयल ऑस्टिनचा संदेश तर मी 2 वाजता सगळे कामं सोडून जेवणार पण नाही, पण पहिले संदेश ऐकणार आणि नंतर 2:30 वाजता मी जेवणार आहे. म्हणजे एवढं मला संदेशाची आवड होती. पण नुसतं तेवढं करून नाही, देव म्हणतो पुरेसं नाही. तुम्ही संदेश ऐका, ऐकणं ही चांगली गोष्ट आहे, पण नुसतं ऐकू नका. त्याच्याप्रमाणे त्याच्या जोडीला वागणं हे तुमचं पाहिजेच. कारण तर तुमचा पाया देवाच्या वचनामध्ये स्ट्रॉंग असतो. कारण जर पाया स्ट्रॉंग आहे तर त्या गोष्टीमुळे आपलं घर पडेल का? जर आपलं मजबूत खडकावर घर उभं आहे तर किती काही होऊ दे, आपण पडू का? आपला नाश होऊ का? तर नाही. फार तर फार संकटांमुळे ते घर थोडंफार असं शेक होतं, म्हणजे हलतं. संकट आले, घर पण थोडं हलतं, पण ते पडतं का? त्याचा नाश होतो का? पूर्णपणे त्याचा नाश होत नाही, ते तसंच स्थिर राहतं. म्हणूनच देव काय म्हणतो, येतील संकट तुमच्यावर येतील, जीवनात अनेक वादळ येतील तुमच्याबद्दल, पण तुम्ही भिवू नका. त्याच्यामुळे तुम्हाला नाश होणार नाही. कारण मला काहीच अशक्य नाही. मी तुम्हाला त्या सर्व संकटातून बाहेर काढतो. कारण मी सगळ्या जगाचं निर्माण करते, मी अख्ख्या जगाला जिंकलेलं आहे. आणि म्हणूनच आपण घाबरायला नको. आपण देवावर विश्वास ठेवायला पाहिजे की जरी किती अडचणी आल्या, जरी किती त्रास झाला, तरी तो आपल्याला पुन्हा आपल्या जीवनामध्ये स्थिर करायला सक्षम आहे. आपला नाश होणार नाही. आपल्याला तो आशीर्वादाने त्याच्या पुन्हा धरेल, आपल्याला त्याची दया कृपा करेल, आपल्याला बाहेर काढेल, आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी तो पडू देणार नाही, है ना. जसं आपण परीक्षेमध्ये पास झाल्यावर आपल्याला चांगला रिवॉर्ड मिळतो, तसंही या संकटातून देवाच्या परीक्षांमधून जेव्हा आपण पास होतो तेव्हा देव पुन्हा आपल्याला त्याचा रिवॉर्ड देतो. आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही. पण आपण त्याच्याप्रमाणे वागलं पाहिजे, है ना. जेव्हा वागू तेव्हाच प्रतिफळ मिळेल आणि तेव्हाच आपण त्या शहाण्या मनुष्यासारखं ठरू ज्याने आपलं घर खडकावर बांधलेलं आहे. आणि याच्या उलट जे मूर्ख म्हटलेलं आहे, अक्षरशः नुसतं ऐकून पण काही वागत नाही, तर त्यांना मूर्ख म्हटलेलं आहे. की जे देवाचं वचन नुसतं ऐकतात, ज्यांना माहिती आहे काय आहे देवाचं वचन, काय काय शिकवलेलं आहे बायबलमध्ये, सगळं माहिती आहे, खूप अभ्यासू आहेत, अभ्यास दिवस रात्र करतात, पण त्याच्या वचनांप्रमाणे वागत नाही, है ना. स्वतःला वाटेल तसंच वागतात, स्वतःच्या इच्छेनुसार आपलं जीवन जगतात. आपला काय जुना स्वभाव त्याच्यामध्ये काहीच बदल नाही, काही सोडत नाही. देवाच्या वचनाच्या विरुद्ध सर्व त्यांचं आचरण असतं. तोंडाने मात्र सर्वांसमोर चांगलं बोलतात, पण हे एवढं पुरेसं आहे का? नाही. आणि जेव्हा चांगलं वागायची वेळ येते तेव्हा नाही वागत, है ना. नुसतं बोलून चांगला फायदा आहे का? जेव्हा चांगलं वागायची माणसाला वेळ येते तेव्हा माणसाने वागून पण तसं दाखवलं पाहिजे, हे की नाही. जसं आपल्याला माहिती आहे चांगलं काय वागायचं, पण आपण जर वागू शकत नाही वेळेवर, तर मात्र जेव्हा म्हणतो की तुम्ही त्या मूर्ख मनुष्यासारखंच आहात, हे की नाही.
आज बरेच लोक आजही म्हणजे आपण यूट्यूबवर आजकाल सर्वात चांगला आहे, यूट्यूबवर आपल्याला अनेक मेसेजेस ऐकायला दिवस रात्र मिळतात, त्याच्यातून आपण अभ्यास करतो, नोट्स काढतो जेव्हा, हे की नाही. पण आपण नित्यनियमाने चर्चला येतो, असं हे बरेच लोक आहेत की एकही संडे चुकवत नाही चर्च आपण, हे की नाही. पण वर्षानुवर्ष नुसतं आपण नित्यनियमाने आपण चर्चला येत असलो, आपण नित्यनियमाने चर्चमध्ये गाणे गातो, देवाचं वचन ऐकतो, त्याची स्तुती करतो, मोठ्या मोठ्याने प्रार्थना करतो, बायबल वाचतो, पण या गोष्टींमुळे आपण सुज्ञ ठरतो का? नाही ठरू शकत. नुसतं एवढंच करणं पुरेसं नाही आहे. तर खरी सुज्ञता कशात आहे की आपण देवाचं शिक्षण ऐकून त्याच्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये वागणं हे खूप जरुरी आहे, हे की नाही. देवाच्या आज्ञा पाळणं आणि जे योग्य आहे फक्त तेच करणं, फक्त तेच करणं. आणि म्हणूनच देवा अशा लोकांना शहाणं म्हटलेलं आहे. देवाच्या नजरेत शहाणे कोण आहेत? जे करतात ते शहाणे आहेत. देव बघत नाही की तुम्ही नित्य नियमाने बाकीच्या कुठल्या संदेश किती ऐकता, किती नोट्स काढले, तुमच्याकडे एवढं सारं त्याच्यामध्ये आहेत का कॉपीज वगैरे सगळ्या गोष्टीचे, ते नाही देव बघत. देव काय म्हणतो की तुम्ही वागला का वेळेवर त्याच्याप्रमाणे. आणि जर वागलं नाही तर त्यांना अक्षरशः देवाने मूर्ख म्हटलेलं आहे. फार वाईट शब्द, मूर्खच म्हटलेलं आहे देवाने, शहाणं म्हटलेलंच नाही. आणि ज्यांचं आयुष्याचा घराचा पाया फाउंडेशन हे जे देवाच्या इच्छेप्रमाणे ते सुज्ञ आहे तिथे देव म्हणतो. आणि ते फाउंडेशन एवढं महत्त्वाचं का आहे? सर्वांनी घरं बांधलेली आहेत, सर्वांना माहिती आहे फाउंडेशन किती स्ट्रॉंग पाहिजे. वाळूवर शहाणा माणूस आपलं घर बांधत नाही, बांधलं तर काय परिणाम होतो सर्वांना माहिती आहे. कारण संकट येतात. तसं आपण कुठे पण घर बांधलं तर आपल्याला माहिती आहे पाऊस पडणार, पूर येणार, वादळ वारा सुटणार, त्याच्यामध्ये आपलं घर हल्लं पाहिजे का नाही, त्या हिशोबानेच आपण घर बांधू ना. वाळूवर तर आपण घर कोणला शहाणा माणूस म्हणणार नाही की मी वाळूवर बांधतो, ते बांधल्याचाही काही फायदा नाही, नाश होणार त्या घराचा. बांधून काय त्याचं श्रम सगळं व्यर्थ होणार आहे. आणि म्हणूनच या परीक्षांमध्ये जर आपल्याला जीवनाच्या टिकून राहायचं असेल तर आपल्या जीवनाचा पाया हे खूप स्ट्रॉंग पाहिजे, हे की नाही. तरच म्हणजे बरेच आपल्याला ह्याच्यातून तरून जायचं आहे त्या संकटांमधून, तर देवाच्या वचनाप्रमाणे वागणं हे फार जरुरी आहे. आणि आता इथे आपण अजून एक वचन वाचूया, याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 23 वचन. कोणतरी वाचा. क्योंकि जो कोई वचन को सुनने वाला हो और उस पर चलने वाला ना हो तो वह उस मनुष्य के समान है जो अपना स्वाभाविक मुंह दर्पण में देखता है, इसलिए कि वह अपने आप को देखकर चला जाता है और तुरंत भूल जाता है कि मैं कैसा था. म्हणजे अशा व्यक्तींबद्दल म्हटलेलं आहे. आपण जेव्हा आरसा बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? आपला चेहरा दिसतो, आपण कसे आहोत, आपल्या चेहऱ्यावर काही डाग आहे का, थोडीसं काय आहे का, सर्व आरसा आपल्याला एकदम क्लिअर दाखवतो. असं काहीच नाही की आरसा आपल्यापासून एखादी गोष्ट लपवून ठेवू शकतो. आणि तसं जेव्हा आपण देवाचं वचन बघतो ना, देवाचं शास्त्र बघतो, तेव्हा आपल्याला पण समजतं आपण कसे आहोत. आपल्याला आपल्या स्वभावातल्या चुका समजतात, त्रुटी समजतात, आपण कुठे कमी पडतो वागण्यामध्ये, कुठे बोलण्यामध्ये, कुठे प्रार्थनेमध्ये आपण कमी आहोत का. अतिशय सुंदर सुंदर संदेश मी इथे ऐकले. तेव्हा आपल्यालाही समजतं की आपण ह्याच्यामध्ये किती बसतो देवाच्या ह्याच्यामध्ये. देवाचं वचन काय आरशासारखं आहे आपल्या जीवनामध्ये. पण आपण काय करतो, आपण बघतो आणि जसं चर्चच्या बाहेर गेलो विसरून सगळं लिहितो, तेवढ्या नोट्स काढतो छानपैकी, पण चर्चा जसं इकडून पायरी उतरलो झालं गेलं सगळं आपल्या डोक्यातून. पण तसं आपण नाही करायला पाहिजे. आपण ते सगळं आपल्या जीवनात आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मनामध्ये ते पूर्णपणे आपण वचन बिंबवून ठेवलं पाहिजे. तरच म्हणजे जेव्हा वेळ येते आपण तसंच वागणार ना. जेव्हा चांगलं करायची वेळ येते तेव्हा आपल्याला पटकन आठवणार वचन ह्याच्याबद्दल आपल्याला काय शिकवतं. एखादा प्रसंग आपल्या समोर आला त्याच्याबद्दल आपण कसं, कारण ख्रिस्ताने सर्व शिकवलेलं आहे. सगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही कसं वागायचं तेही शिकवलेलं आहे. मी ते गमतीचा एक भाग म्हणून सांगत आहे असं की आपण मुन्नाबाई MBBS पिक्चर आलेला, माझ्या नवऱ्याचा पण फार म्हणजे बाळासाहेबाचा तुमच्या फार आवडता पिक्चर आहे. त्याच्यामध्ये तो एक गमतीचा भाग म्हणून सांगते. संजय दत्त काय करतो की महात्मा गांधीबद्दल खूप वाचतो, दिवस रात्र त्यांचा अभ्यास करतो. आणि जेव्हा त्याला कॉल येतात रेडिओवर आणि त्याला विचारतात अभी ये सिच्युएशन में मैं क्या करूँ, मग तो आठवतो अरे महात्मा गांधी होते तो ये सिच्युएशन में क्या बोलते, क्या आन्सर करतो, आणि तो तसा आन्सर देतो आणि लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हणजे हा फक्त गमतीचा भाग आहे. मग तसंच आपण का नाही करू
शकत. जर आपल्याला माहिती देवाची वचनं काय, तर एखादा प्रसंग आला, एखादं पण हे केलं की ह्या प्रसंगामध्ये तर येशू ख्रिस्ताने आपल्याला काय सांगितलेलं आहे, कसं बाहेर पडायचं, कसं हे करायचं, सर्व शिकवलेलं आहे. बायबलमध्ये कुठल्याही असं जीवनाबद्दल, व्यवहारांबद्दल, सर्व गोष्टींबद्दल कसं वागायला पाहिजे, भावाशी जवळच्यावर कसं हे करायला पाहिजे, घरात कसं राहायला पाहिजे, चर्चमध्ये कसं, असं आपण म्हणू शकत नाही की एखाद्या गोष्टीबद्दल शिकवायचं राहून गेलं देवाने. असं आहे का? असं काहीच नाही आहे की कुठल्याच गोष्टीबद्दल आपल्याला बायबलमधून उत्तरं नाही आहेत. सगळ्या गोष्टींची उत्तरं या शास्त्रामध्ये दिलेली आहेत की कुठल्या प्रसंगामध्ये आपण कसं राहायला पाहिजे, संकट आले तर आपण कसं राहायला पाहिजे, आपण आनंदी राहायला पाहिजे, चिंता करायला नको, स्थिर राहायला पाहिजे. ह्याच्यावर तर रोजच सगळ्यांनी संदेश जवळजवळ म्हणजे ऐकलेले आहेत आपण. आणि आपण हे विसरून जायला नाही पाहिजे हे ना. पण जर नुसतं आपण ऐकलं आणि वागले नाही तर आपलं धर्माचरण काय म्हटलेलं आहे, व्यर्थ. त्याला काहीच अर्थ नाही आहे. जर आपण वागलो नाही तर तुम्हाला धार्मिक पण म्हटलेलं नाही. नुसतं ऐकून चर्चमध्ये आपल्याला देव म्हणतो तुम्ही धार्मिक आहात का, नाही म्हटलेलं आहे. कारण त्याच्याप्रमाणे आपण जात नाही, आपण तेवढ्या खोलवर त्या वचनांच्या जातच नाही. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकतो, पण ते आपण अंतःकरणपूर्वक स्वीकारतो का आपण त्याची वचनं, हे की नाही. म्हणजे जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये त्या हिशोबाने आपल्याला वागता येईल, हे की नाही. वचनामध्ये देवाने शिकवले जिभेवर ताबा ठेवा. आपण ठेवतो का? वेळ आली की देतो बोलून समोरच्याला, काय होईल ते होईल, नंतर म्हणतो बघू. राहतच नाही, कंट्रोलच होत नाही, हे की नाही. जेव्हा आपल्याला राग करू नका देवाने सांगितलं, तेव्हा किती आपल्याला राग येतो. आपण शांत बसतो का की जब नाही बाबा देवा मला ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्य कर, तुझ्या पवित्र आत्म्याचं मला फळांनी भर, जेणेकरून या रागांवर येतो. सर्व आपण मनुष्य प्राणी आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे सर्वांना, पण आपण या गोष्टींवर देवाच्या वचनांनी कंट्रोल करायला आपण शिकलं पाहिजे, हे की नाही. देवाने सांगितलेलं आहे की विधवांचा आणि अनाथांचा तुम्ही समाचार घ्या. आपण घेतो का एखादी विधवा बाईबद्दल आपल्याला येतो का कळवळ, नाही येत. पण ज्यांनी करून दाखवलं असे आपल्याला माहिती आहे जगात किती लोक आहेत. मला पंडिता रमाबाई आश्रम उघडला विधवा मुलींसाठी, विधवा लोकांसाठी. मदर तेरेसाने काम केलं, हे स्त्रियांसाठी किती काम केलं, कुष्ठरोग्यांसाठी काम. त्यांनी करून दाखवलं त्यांच्या जीवनामध्ये. कारण आपण नुसता विश्वास ठेवतो देवावर, आपण म्हणतो मी विश्वासी आहे, हे पुरेसं नाही आहे. कारण विश्वास हा क्रियांपासून व्यर्थ आहे, निष्फळ आहे, असं हे शास्त्रातच म्हटलेलं आहे, हे की नाही. इथे चांगलं उदाहरण दिलेलं आहे की रहाब ही काय होती, वेश्या होती, की नाही. म्हणजे ती वागायला हे होती का तिच्या आचरणामध्ये, पण नाही. पण तिने काय केलेलं आहे की तिने देवाच्या म्हणजे जगाच्या दृष्टीने ती वाईट होती, पण तिने देवाच्या लोकांना जी मदत केली, जे चांगुलपणा तिने दाखवला, म्हणजे तिच्यात पण ते देवाचं वचन होतं, त्या तिच्या क्रियेवरून आणि तिच्या चांगल्या म्हणून तिला काय म्हटलेलं आहे, नीतिमान असं म्हटलेलं आहे, हे की नाही. आणि अब्राहामाचं पण आपण उदाहरण बघतो की त्याने पण करून दाखवलं ना. जेव्हा देवाने त्याला म्हटलं की तू असं अर्पण कर, तेव्हा त्याने करून दाखवलं शेवटी देवाला. त्याने म्हटलं का की विनायक मला नाही जमणार, त्याने करून दाखवलं. आणि ज्यांनी करून दाखवलं त्यांनाच नीतिमान असं म्हटलेलं आहे, हे की नाही. आणि म्हणून जे वचनाप्रमाणे वागत नाही ते काय करतात, आपलं घर मात्र वाळूवर उभारल्यासारखं आहे. आणि जेव्हा वादळ येतात, जेव्हा त्रास त्यांच्या जीवनामध्ये येतात, तेव्हा त्यांचं सगळं जीवन संपून जातं. ते जमीनदोस्त होतात आणि ते काय होतात, कायम स्वरूपी देवापासून दूर जातात. वर्षा सिस्टरने खूप सुंदर असं त्यांच्या वचनामध्ये नाशाबद्दल सांगितलेलं मला आठवतं. तर ती परत काही सांगत नाही की नाश कसा होतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाश आपला कसा होणार आहे, आपण कुठे जाणार आहे जीवन संपल्यानंतर, है ना. आपल्याला जीवन जगताना तर त्रास होतोच, नाश होतोच, पण जीवन संपल्यानंतरही आपला नाश आहे. म्हणजे इथे पण आपल्याला त्रास आहे आणि तिथे पण त्रास आहे जर आपण देवाच्या वचनाप्रमाणे करत नाही. आणि जेव्हा मग आपल्याला त्रास होतो नंतर मात्र आपण विचार करत बसतो, अरे आपलं काय जीवन, आपण कसं काय राहिलो, आपण कुठे चुकलो वागायला. जर मी देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो असतो, कितीतरी वेळा आपल्याला पश्चाताप होतो की नाही, तर मात्र असं घडलं नसतं. पण आपण वागत नाही म्हणून असं घडलं. आणि याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे श्रीमंत मनुष्य आहे की नाही. त्याने काय केलं, नंतर त्याने पस्तावा केला की अरे मी जर वागलो असतो तर असं झालं असतं का देवाच्या इच्छेप्रमाणे. पण नंतर पश्चाताप करून मग काय फायदा, जेव्हा ऑलरेडी तुमचा नाश झाला आहे, हे की नाही. आणि मग ते 25मध्ये पण पुन्हा एकदा त्यांनी शहाणे आणि मूर्ख पुन्हा एकदा आलेलं आहे, म्हणजे पुन्हा एकदा हे शब्द वापरलेले आहेत. 10 कुमारिकांबद्दल त्याच्याबद्दल ऐकलने पण चर्चमध्ये 2-3 दिवसापूर्वी सुंदर असं सांगितलं की जागरूक राहा तुम्ही. आणि कोणाला शहाणं म्हटलेलं आहे आणि कोणाला मूर्ख म्हटलेलं आहे सर्वांना माहिती आहे. ज्या शहाणा होत्या त्यांनी तयारी
केली, त्यांनी आपल्यासाठी तेल घेतलं, त्या जागरूक राहिल्या. पण ज्या मूर्ख होत्या त्यांची काहीच तयारी नव्हती, त्या देवाच्या राज्यात जाण्यासाठी जागरूक नव्हत्या आणि म्हणूनच त्यांचा नाश झाला असं म्हटलं. तर मूर्ख आणि त्याला शहाण्याची उपमा देवाने सरळ सांगितलं की त्याच्या नजरेत कोण शहाणे आहेत आणि कोण मूर्ख आहेत. आणि ते शहाणे जे देवाच्या राज्यात जाण्यासाठी जागृत राहतात. आणि म्हणूनच येशूने पण त्याच्या शिष्याला काय सांगितलं की तुम्ही जेव्हा परीक्षेत पडता त्याच्यासाठी पडू नये म्हणून तुम्ही काय करा, निरंतर प्रार्थना करा, तुम्ही जागरूक असं राहा, आहे की नाही. देवाने आपल्याला म्हणजे एवढं जीवनामध्ये प्रेम दाखवतो जो देव, त्याची आपण काहीतरी तर म्हणजे किंमत ठेवलीच पाहिजे ना, आहे की नाही. आणि पण मनुष्याने आपण म्हणतो आपण सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा जर नाश झाला तर काय आपल्याला फायदा आहे की नाही. कारण न्यायाच्या दिवशी काय करणार आहे, देव सर्वांना उभं करणार आणि आपल्याला बोलणार आहे की मी जेव्हा भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं, मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला काय दिलं, वस्त्र दिली, आणि मी ताणलेलो होतो मला पाणी पाजलं, मी आजारी होतो तेव्हा तुम्ही मला भेटायला आले. आणि आपण म्हणू बाबा देवा मी कधी तुझ्यासाठी केलं, तू तर मला समोर नव्हता, कधी केलं. पण देव काय म्हणतो की तुम्ही ज्या अर्थी एखाद्या कनिष्ठ बंधूला केलेलं आहे त्या अर्थी तुम्ही कोणाला केलं, त्याला नाही केलं, मला केल्यासारखे. तुम्ही माझ्यासाठी तर तुम्ही आपल्या बंधूंसाठी चांगलं वागता, प्रेम दाखवता, त्याला पाणी पाजता, तुम्हाला त्याचा कळवा येतो, त्याला करत नाही तुम्ही मला केल्यासारखे. आणि मग किती चांगली गोष्ट आहे की आपण देवासाठी प्रत्यक्षात या चांगल्या गोष्टी करून दाखवतो देवाला. आणि ज्याने असं केलं त्यांना काय म्हणेल देव, कुठे जा, सार्वकालिक जीवनात. आणि नाही केलं त्यांना जा, काय म्हणजे तुम्ही अग्नीतच जा, काय तुम्ही काय केलं नाही माझ्यासाठी. असं नाही ना, बंधूंसाठी जो करतो तो देवासाठी करतो, आणि जो आपल्या बंधूंसाठी करत नाही तो कायमस्वरूपी आपला नाश करून घेतो. आणि आपण म्हणतो की आपण फार अभिमानाने म्हणतो अरे आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही धार्मिक आहोत. पण आपण असं म्हणू शकतो का की जर आपण वागत नाही स्वतःला धार्मिक म्हणू शकत आणि ख्रिस्ती म्हणू शकत. कारण आपण जर एखाद्यावर प्रेम करतो की नाही तर आपण त्याचं ऐकतो की नाही. आपलं जर एखादा संबंध एकदम चांगलं घनिष्ठ संबंध, प्रेमाचे संबंध आहे, तो काही पण आपल्याला म्हटलं आपण करणार, दुसऱ्यासाठी करणार का. जर माझ्या मुलीने मला म्हटलं मम्मी मला खेळणं पाहिजे, मी आणून देणार तिला, कारण काय मी तिच्यावर प्रेम करते. माझ्या नवऱ्याने म्हटलं बाबा आज पुरणपोळी कर, मी करणार. कधी कंटाळा येतो, इच्छा नसते, दुसरी कामं असतात, पण करतो आपण काय ना, कारण आपण त्या लोकांवर प्रेम, आपला एखादा चांगला घनिष्ठ मित्र असला, मला मदत पाहिजे, आपण लगेच करतो, कारण त्या लोकांवर आपलं प्रेम असतं, आपल्या त्या लोकांना संबंध चांगले असतात. पण जर आपण म्हणतो आपण देवावर प्रेम करतो मग त्याचं बोलणं आपण ऐकलं नाही पाहिजे का, आणि त्याच्या इच्छेप्रमाणे आपण केलं पाहिजे, आपल्याला त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आपल्याला होतो त्रास थोडाफार, आहे की नाही, आपली इच्छा पण नसते, पण तरी आपण केलं पाहिजे, आहे की नाही. आणि त्यासाठी म्हणजे खूप उदाहरण येतात, खूप मी डिटेलमध्ये नाही सांगत कारण सर्वांना माहिती आहे. योसेफाचं उदाहरण आहे, किती त्रास झाले त्याला. योबाचं उदाहरण आहे, त्यांना त्रास नाही झाले, ते काय देवाचे नव्हते, त्रास झाले, पण देवाने सर्व याच्यातून त्यांना शेवटी काढलंच ना बाहेर, का त्यांना तसंच ठेवलं त्रासामध्ये. देव आपल्याला त्रासात ठेवत नाही, आपण हे विसरू नये की देव आपल्याला याच्यातच ठेवलं. आपण सगळं विसरून देवाला त्रास करत बसतो, पण तसं नाही. कुठल्याही त्रासामध्ये देव आपल्याला कधीच विसरत नाही. सर्वांच्या जीवनात संकट येतात, चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये येतात, वाईट लोकांच्या जीवनामध्ये येतात, पण आपण देवाला कधी विसरला नाही. त्याच त्रास घेऊन आपण बसतो आणि देवाला विसरून जातो. पण देव सगळं ठीक करू शकतो की नाही, देवाला काय अवघड आहे का, नाही. पण आपला तेवढा विश्वास पाहिजे की नाही. आणि देवाच्या नजरेत आपण कोण असेच आहोत का नाही, आपण खूप मौल्यवान आहोत, आपण त्याची मुलं म्हटलेले आहे, किती तो आपल्याला म्हणजे किंमत देतो, की नाही. आणि म्हणूनच आपण कोण आहोत हे जेव्हा आपल्याला त्या दिवशी कळेल की आपल्याला देवाने किती किंमत दिली आहे, त्याची मुलं म्हणजे काय साधारण गोष्ट नाही आहे, मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे, तेव्हाच आपण पूर्णपणे त्याच्या इच्छेप्रमाणे आपण जगू, हे की नाही. आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला सर्व शिकवलेले, वचनाच्या द्वारे शिकवलं, दाखले दिलेत आपल्याला, किती शिक्षण दिलं. एवढं शिक्षण ते यहुदी लोक त्याच्याकडून बसायचे, त्याला गुरुजी म्हणायचे, कारण तो शिकवायचा त्या लोकांना तुम्ही कसं राहायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. आता इथे सर्व ख्रिस्ताच्या शिकवणी सांगत बसली तर मला वाटतं अख्खा दिवस जाईल. पण त्याच्यातल्या दोन तीन मुद्दे ज्या मला म्हणजे पटतात या अध्यायाच्या सुरुवातीला आहे त्याच्याबद्दल मी सांगते. आणि या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीबद्दल सांगितलेलं आहे इतरांचे दोष काढण्याच्या बाबतीत. पहिलंच वचन त्याच अध्यायाचं मी घेतलेलं आहे सुरुवातीला. ह्याच्यात पण 2-3 गोष्टी शिकवलेल्या आहेत, म्हणजे याच अध्यायामध्ये. तर ह्याच्यात सुरुवातीला दिलं आहे की इतरांचे दोष काढण्याबाबत ख्रिस्ताने काय शिकवण दिलेली आहे, हे की नाही. आपण जे स्वतःला धार्मिक आपण म्हणवतो त्या लोकांना फार म्हणजे दोष काढायची सवय असते. क्रिटिक्स म्हणतात त्यांना, हे की नाही. टीका असं लोकांवर टीका. त्याबद्दलच त्या येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की अशा लोकांबद्दल शिकवलेलं आहे.
कारण जर आपण दुसऱ्यांच्या चुका काढतो तर ख्रिस्ताने काय म्हटलं तर समोरच्याही आपल्या चुका काढतो. आपण जसं दुसऱ्यांसंगती वागणार तसंच म्हणजे जगातले नियम शिकवलेले आहेत तसंच दुसरे तुमच्या संगती वागणार. हे गिव्ह अँड टेक आहे शेवटी. आपण जसं करतो तसंच आपल्याला परत मिळतं. पण आपण जर दुसऱ्यांकडून आपण अपेक्षा करतो बाबा तुम्ही मला रिस्पेक्ट करा, माझं कौतुक करा, मला चांगले ना, सगळ्यांकडून आपल्याला अपेक्षा असतात. तर ख्रिस्ताने म्हटलं की तुम्हीही त्यांच्या संगती तसंच वागा जसं तुम्हाला अपेक्षा आहे की दुसऱ्यांनी आपल्या संगती वागलं पाहिजे, हे की नाही. इथे आपण आणखीन एक वचन वाचूया. मत्ती याचा 7वा अध्याय 3 ते 5 वाचू. तू क्यों अपने भाई की आंख के तिनके को देखता है और अपनी आंख का लट्टा तुझे नहीं सूझता? और जब तेरी ही आंख में लट्टा हो तो तू अपने भाई से क्यों कर कहता है कि ला मैं तेरी आंख से तिनका निकाल दूँ? हे कपटी, पहले अपनी आंख में से लट्टा निकाल ले, तब तू अपने भाई की आंख का तिनका भली भांति देखकर निकाल सकेगा. म्हणजे आपण हे जे जीवन आपलं जगतो, आपण स्वतःला धार्मिक समजतो, तर आपण काय करतो दुसऱ्यांच्या चुका बघतो, पण आपण हे बघत नाही की आपली चूक किती मोठी असते. इथे काय म्हटलेलं आहे मराठीमध्ये, मी हे म्हटलेलं आहे की तो आपल्या डोळ्यातले मुसळ न ध्यानात आणता आपल्या भावातल्या डोळ्यातले मुसळ का पाहतो. मुसळ हे उडूस असतं, एवढूस जास्त मोठं नसतं. मुसळ हे फार मोठं असतं. जेव्हा आपल्याच डोळ्यात मुसळ एवढं मोठं आहे तर आपण काढू शकतो का कोणाच्या डोळ्यातलं एवढूसं मुसळ? तर आपल्याला दिसणारच नाही ना काढताना. आपल्याच डोळ्यात एवढं मोठं मुसळ आहे तर आपण कसं काय काढणार? त्या मुसळमुळे आपल्याला काहीच दिसणारच नाही. आणि जेवढं आपण छान रीतीने दुसऱ्यांचे दोष काढतो तेवढं आपण चांगल्या रीतीने स्वतःला बघतो का? स्वतःचे दोष आपण शोधतो? नाही शोधत. दुसऱ्यांचे दोष काढताना मात्र आपण खूप मस्त काढू शकतो, हे ना. ह्याच्यामध्ये असे काय लोकांनी तर सायकॅट्रिस्टमध्ये सायकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे. अरे ह्याला स्टडी करा, हा असाच आहे, एखाद्याबद्दल निदान करून टाकतात. हा जो व्यक्ती आला रागीट आहे म्हणजे ह्याला माणूस म्हणून बघत नावं सगळं उपमा देऊन टाकतात. त्यांच्या सायकॅट्रिस्ट घुसले असतात, क्रिटिक घुसलेले असतात लोकांमध्ये, देखील नाही. मग जेवढं पण आपण तसं नाही करायला पाहिजे, देखील. आपण स्वतःचं परीक्षण, देव काय म्हणतो तुम्ही स्वतःचं परीक्षण करा. आणि जर आपण स्वतःचं परीक्षण न करता आपण दुसऱ्याला काय करतो, दुसऱ्यांचं परीक्षण करतो, त्यांना करेक्ट करायचा बघतो. नाही बाबा तुम्ही तर चुकला, तुम्ही तर स्वतःला करेक्ट करा. पण आपला वाईटपणा आपल्याला दिसत नाही. आपण हे बघत नाही आपण किती वाईट वागतो. आपण काय म्हणतो समोरचा किती वाईट आहे, की नाही. पण आपण तसं नाही करायला पाहिजे. तर आपण काय करायला पाहिजे, आपल्याही ज्या चुका आहेत त्या आपण, आपल्याही चुका असतात ना, समोरच्या एक चूक असतं तर आपल्या 10 चुका असतात, आपण त्या स्वीकारल्या पाहिजे, है ना. स्वतःचं आपण परीक्षण केलं पाहिजे आणि त्या चुकांबद्दल आपण काय केलं पाहिजे, प्रायश्चित केलं पाहिजे. तरच आपण आपल्या चुकांची देव आपल्याला क्षमा करेल. सर्वांच्या स्वभावात कमीपणा आहे, हे की नाही. आणि जर आपल्यासोबत मानवांच्या स्वभावात कमीपणा आहे तर मग आपण दुसऱ्यांच्या चुका का शोधत बसायचं? का आपण जज बनायचं का नाही बनायचं, हे की नाही. देवाने सांगितलं तुम्ही जज बनू नका. कारण जज बनून करण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे, देवाने काय शिकवलं, तुम्ही जज बना का नाही, तुम्ही दुसरं प्रेम करा, हे की नाही. तुम्ही एखाद्याला एक जज म्हणून भेटू नका. जेव्हा तुम्हाला कोणी व्यक्ती समोर येतो ना, आपण जजच्या रूलमध्ये नाही जायला पाहिजे. तर आपण त्याचा एक, हा समोरचा व्यक्ती आपला आहे, ख्रिस्ती आपला भाऊ आहे, आपला बहीण आहे, अशा रीतीने आपण त्यांना भेटलं पाहिजे. एक जज म्हणून नाही भेटलं पाहिजे की चला हा असा इथे चुकलेला आहे तर तिथे चुकलेला आहे. प्रेमाने भाऊ बहीण म्हणून सर्वांसंगती राहायला, प्रेमानेच, दुसरं काही नाही. येशू ख्रिस्ताचं सर्व शिकवणीचं शेवटी सार काय आहे, प्रेम आहे. क्षमा करा, प्रेम. राग करू नका, प्रेम. दुसऱ्यांचा समाचार घ्या, प्रेम. प्रेम प्रेम प्रेमच आहे, एकच गोष्ट आहे. खूप लांबण्यासाठी आधी पण नाही आहे देवाच्या शिकवणीची, तर प्रेम आहे, हे की नाही. म्हणून आपण पण जेव्हा संदेश दरवेळेस ऐकतो तेव्हा काय केलं पाहिजे, आपण संदेश ऐकला, आपण प्रार्थना पण करतो, बाबा हा संदेश ऐकला, मला स्वतःचं परीक्षण करायला मला मदत कर, सुधारण्यासाठी मदत कर, हे की नाही. मग आपण तसंच केलं पाहिजे. आपण देवाजवळ कबूल केलं पाहिजे, देवा मी इथे ते कमी आहे, मी इथे ते चुकलो, मला क्षमा कर, हे की नाही. आणि जर आपण असं करू तर देव आपल्यावर दया करेल, आपल्याला मदत करेल चांगलं वागण्यासाठी, त्याच्या इच्छेने जीवन जगण्यासाठी. आणि मग आपला पाया कसा होईल जीवनाचा, एकदम स्ट्रॉंग, काही होऊ दे, काही फरक नाही पडणार, हे की नाही. आणि म्हणूनच आपण एकमेकांना आज आपण प्रोत्साहित करूया एकमेकांना, हे की नाही. दुसऱ्यांच्या चुका नाही काढायला पाहिजे, दुसऱ्यांचं नाही करायला पाहिजे, हे की नाही. कारण सगळ्या वागण्यात कमी पडतात, चुकतात. तरी आपण सर्वांसाठी देव म्हणतो की तुम्ही चांगलंच वागा, प्रेमाने राहा, त्यांना हे करू नका तुम्ही. कारण आपण पण पापी, सर्वच पापी आहोत, हे की नाही. म्हणून कोणाचे पाप दाखवायचा आपल्याला अधिकार आहे का? तोही पापी, मीही पापी. कारण एक देवासमोर सगळे उभे राहणार,
तो पण उभं राहणार, ज्याचं मी चुका काढते मी उभं राहणार. असं नाही की तो उभं राहणार मी नाही उभं राहणार, मी फार धार्मिक, असं काही नाही. सर्व देवाच्या समोर काय आहे सारखे. देवाने म्हटलेले ना, मी नीतिमानांवर आणि अनितिमानांवर सारखाच पाऊस. म्हणजे देवाच्या नजरेत कोणी नाही हे की ज्याच्यावर देव, सर्वांना उभं राहायचं एक ना एक दिवस. म्हणून आपण कोणी असं नाही वागलं पाहिजे. आता मी एक स्वतःचं उदाहरण सांगते. आम्ही लहान होतो तेव्हा माझं आणि माझ्या भावाचं खूपदा भांडणं व्हायचे आमच्या. आणि एकदा काय झालं, खूप जोरात भांडणं झाले आणि नेमके आमचे पाळकसाहेब ओळखीचे होते, आमच्या घरी आले आणि माझा फार चेहरा उतरलेला. मी खूप अपसेट होते कारण माझा भाऊ मला मारायचा आणि मी त्याला मारायचे नाही. आणि मग मला फार त्याचा राग यायचा की तो माझ्या संगती असं का वागतो. बाळासाहेबांनी म्हटले काय झालं, तर मी म्हटलं बाळासाहेब माझा भाऊ आहे ना खूप रागीट आहे, त्याला काही बोललं ना मला मारतो, असं वागतो, तसं बोलतो मला. तर मी खूप अपसेट होते. तर त्यांनी काय केलं, तिथे एक सफेद पेपर असा होता ब्लॅक, तो उचलला. त्याची मी म्हटलं हे काय करतात, त्याच्यावर त्यांनी ना छोटे छोटे असे ब्लॅक डॉट्स काढले, काही मोठे काढले छोटे काढले. मला म्हटलं तुला पेपरवर काय दिसते, म्हटलं बाळासाहेब ह्याच्यावर तुम्ही ते काय डॉट्स काढले तर मला ते दिसते. तर म्हटलं काय झालं, तर म्हणे ह्या डॉट तुला हा सफेद रंग दिसत नाही का, म्हटलं का, तर म्हणे तू नेमके डॉट्स बघितले म्हणजे हा सफेद म्हणजे तुझ्या भावातल्या तू चुका शोधते, तुला त्याच्यामध्ये त्याच ब्लॅक डॉट्स दिसतात, त्याच गोष्टी दिसतात त्या तुला बघायच्या. तू त्याचा जो चांगुलपणा आहे, जो सफेद रंग आहे, तू ते बघितलं पाहिजे. मग त्या दिवशी मला रिअलाइज झालं की नाही, मी असं नाही वागायला पाहिजे. मी असं म्हणजे चिडायला नाही भेटतो, असा रागीट असं नाही बोलायला पाहिजे. त्याच्यामधला चांगुलपणा पण मी लक्षात ठेवला पाहिजे. नुसतं त्याच्या वाईट वर्तणुकीकडेच माझं लक्ष होतं. आणि अशी ते सुंदरतेने त्या दिवशी बाळासाहेबांनी आम्हाला दोघांनाही बसून म्हणजे छान तिथे मी कधीच म्हणजे मी 10वी नंतरची ती गोष्ट आहे, पण मला आयुष्यभरासाठी ते लक्षात राहिलं आहे की नाही. आणि असंच आपण आपल्या जीवनामध्ये करतो, बाबा हा असाच वागवतो तसाच वागतो. आपण नेहमी काळे डॉट्स बघतो, सफेद गोष्टी, सफेद रंगाकडे आपलं लक्षच नसतं हे की नाही. स्वभावातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत मानवाच्या, त्यात आपल्याला बघायची सवय असते. कारण सैतान आपल्याला तेच बघायला लावतं दुसऱ्यांमध्ये. तर आपल्याला प्रेमाने बघायला लावत नाही, दुसऱ्यांचा राग करायला लावतो. मग राग आला की अरे आपण बदला घेईल, हे आपल्याला बोलला ना, मी तर त्याला कुठून आता मी संदीप शोधते पण त्याला बोलायचे असं आपण येऊ दे, आज ना उद्या भेटूनच वेळेत कुठून तरी काहीतरी बोलीनच ते मनामध्ये राहतच. आपण त्याच वेळेस त्याला क्षमा केली पाहिजे, कारण रागाने देवाचं काम होत नाही. म्हणून देवाने म्हटलं राग करू नका, हे की नाही. आणि जर आपल्याला आपण त्याचे स्वतःला शिष्य समजतो, आपण त्याचे अनुभव स्वतःला समजतो, आपल्याला क्षमेचं वचन माहिती आहे. कितीदा आपण क्षमेवर लहानपणापासून संदेश ऐकलाय, क्षमा करा क्षमा करा क्षमा करा, पण आपण वागत नाही, नुसतं ऐकतो. हा बाबा क्षमेचं वचन आहे ना, बघू नंतर कधीतरी वेळ मिळाला क्षमा करू, 10 वेळा पाया पडते नंतर विचार हो दे, त्याला पण जाणीव त्याच्या चुकांची. पण तसं नाही करायचं. देवाने सांगितलं त्या क्षणी तू त्याला क्षमा कर. आणि इथे पुढचं वचन पण आपण वाचूया. 6वं वचन कोणतरी वाचेल. पवित्र वस्तु कुत्तों को न दो और अपने मोती सुअरों के आगे मत डालो, ऐसा न हो कि वे उन्हें पाँव तले रोने और पकड़कर तुमको काट डालें. म्हणजे इथे सांगितले जे पवित्र आहे ते आपण कुत्र्यांना आणि जे डुक्कर आहेत त्यांच्या पुढे दाखवू नका. देवाने आपल्याला काय म्हटलेलं आहे, त्याचं मेंढरू म्हटलेलं आहे की नाही. देवाने म्हटलं की आपण त्याची मेंढरू आहोत, त्याची वाणी ऐकू, त्याच्यामध्ये आपण कोण आहोत, चालणारे आहोत. पण सगळेच मेंढरू आहेत का. इथे काही लोकांना डुक्कर म्हटलेलं आहे, काही लोकांना देवाने कुत्रे म्हणजे जे त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही, म्हणजे त्याच्यासाठी बरेच शब्द पवित्र शास्त्रात वापरलेले आहेत. का म्हटलेलं देवाने, का असा राग केलेला आहे की तो म्हणतो नाही ते लोक तसेच आहेत. आपण त्यांना किती पण देवाचं वचन सांगतो, पवित्र आहे अद्भुत आहे आपल्याला माहिती आहे, पण त्यांना त्याची काही किंमत आहे का, नाही. त्यांना किती पण आपण सांगा, आपल्यासाठी ते सोन्यापेक्षा जास्त आहे, पण त्यांच्यासाठी ते काय करतात, त्याला पायदळी तुडवतात, ते बिलकुल स्वीकारत नाही देवाला. पण देवाने काय म्हटलेलं आहे की तुम्ही त्यांचाही राग करू नका, त्यांच्यावरही काही जोर जबरदस्ती करू नका, हे की नाही. आपल्याला देवाची सुवार्ता सांगितली, आपण आपलं काम करायचं, पण आपण त्याच्या एकदम ह्याने आपण दुसऱ्यांसाठी तसं वागायला नको की तुम्ही स्वीकारच बाबा देवाला करणार. देव त्यांच्याही मनात कार्य करेल, पण देव काय म्हणतो, तुम्ही त्यांच्या पुढे घालू नका, नाहीतर कदाचित ते आपल्या पायाकडे तुडवतील व उलटून काय करतील तुम्हालाच वाटेल, म्हणून तुम्ही तिथून निघून जा असं म्हटलेलं आहे. त्यांच्यासाठी जास्त काही हे करत बसू नका. आणि ते ख्रिस्ताने सर्व काही शिकवलेलं आहे की आपण कसं वागायला पाहिजे. जर समोरच्याला वचनाची किंमत आहे
तर त्याला वचन सांगा. जर तो तुम्हाला विरोध करणार आहे तर त्याला तुम्ही काही सांगू नका, कारण त्यांचं वागणं शेवटी त्या डुकरासारखंच राहील. म्हणून आपण त्यांना सोडून दिलं पाहिजे, ठीक आहे. आणि म्हणूनच देवाने इथे आपल्याला काय शिकवलंय की आपण शांत राहूया, चांगलं वागूया. हे या शिकवणीचा सार आहे की नाही. आणि आपण त्या शहाण्या मनुष्यासारखं बनूया. आणि इथे अजून एक गोष्ट सांगते जी आपल्याला ख्रिस्ताने शिकवलेली आहे, ती म्हणजे चिंता करू नका, हे की नाही. त्याच्याबद्दल मी वचन वाचत नाही, कारण सर्वांना माहिती आहे चिंता करू नका हे ख्रिस्ताने शिकवलेल्या वचनांपैकी एक वचन आहे. आता आपण बऱ्याच गोष्टींची चिंता करतो, पाचची चिंता करतो, आपल्याला भविष्यात आलेल्या ज्या गोष्टी आपल्या समोर आहेत आपण त्याची चिंता करतो, ज्याच्यामध्ये आपण फेल झालेलो आहे कुठल्या गोष्टींमध्ये आपण त्याची चिंता करत बसतो. आपण तब्येतीची आपल्या चिंता करतो, आपल्या फॅमिलीची करतो, आपल्या कामाबद्दल चिंता करतो, लेकिन बऱ्याच गोष्टींची चिंता मानवाच्या जीवनामध्ये आहे. आणि कधी कधी मोठ्या गोष्टी नसतात, क्षुल्लक गोष्टी असतात त्याची चिंता करतो. कधी कोणी आपल्याला म्हणतं अरे बाबा मी तुम्हाला सांगते पण तू काही टेन्शन घेऊ नको, तर आपल्याला ते गोष्ट ऐकायला पहिलेच टेन्शन येतं. बाबा ताई काय सांगणार आहे, टेन्शन शब्द ऐकला ते काय आहे नाही ते पण ऐकत नाही, पहिलंच टेन्शन घेऊन बसतं. ते आपल्याला काय सांगते काय माहिती, म्हणजे टेन्शन घेऊ नको मात्र तुम्ही सांगते तुला. अशा आहेत आपल्या आयुष्याला बऱ्याच गोष्टी घडतात. पण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चिंता केली नाही पाहिजे. देव काय म्हणतो, चिंता करू नका, कारण मी सर्वांना सर्व गोष्टी पुरवणार आहे, मी तुम्हाला सर्व गोष्टी देणार आहे. आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, ज्या आपल्या मागण्या आहेत, ज्या आपल्या इच्छा आहेत त्या आपण देवाच्या चरणापाशी नेऊन आपण सर्व त्याला सांगितलं पाहिजे की बाबा माझी ही माझ्या आयुष्यात असं झालं आहे, तू त्याच्यातून मला पार कर, हे की नाही. मी चिंता करणार नाही, मी प्रार्थना करणार, मी देवाच्या चरणाजवळ जाणार आणि देवाला माझ्या बाबतीत सर्व माहिती, माझे सर्व केस मोजले, त्यामुळे देव माझी सगळी चिंता दूर करेल. जर माझ्या जीवनामध्ये काही युद्ध आहे तर युद्ध मी लढणार नाही, देव माझ्यासाठी लढेल, मी काहीच करणार नाही, मी शांत राहील, मी आनंदामध्ये राहील, मी माझं जीवन जगेल आणि देवाच्या चरणी नुसती प्रार्थना करेल. कारण देवाने तेच करायला सांगितले, चिंता करत बसायला त्या गोष्टी सांगितलेलंच नाही आहे. पण आपण काय करतो, चिंता करत बसतो. देव आपल्या संगती काय बोलतो आपण तेच ऐकत नाही. जर आपण ते ऐकलं तर आपण सर्व चिंता सोडून देऊ, हे नाही. देवाने चिंता आणि काळज्या ह्या कशा आपल्या जीवनात हँडल करायच्या त्याच्याबद्दल आपल्याला शिकवलेलं आहे. मरियम मार्ताचं उदाहरण आपण घेऊ, ठीक आहे. इथे येशू ख्रिस्त काय झालं एकदा सर्वांना माहिती, मी ते वाचायला लावत नाही. मरियम मार्ता यांच्या घरी आला आणि तो एक VIP पर्सन होता, हे की नाही. खूप मोठा म्हणजे माणूस येणार होता. आणि जेव्हा आपल्या घरी कोणी VIP माणूस येतात तर म्हणजे आपण कशी तयारी करतो, एकदम परफेक्ट, कुठल्याही गोष्टीची कमी नाही, सर्व एकदम चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे. तो व्यक्ती आपल्या घरी येणार आहे, कुठल्याही तयारीमध्ये कमी नको, सर्व आपण आहे ना जेवण व्यवस्थित झालं पाहिजे, त्याच्या आदर सत्काराची व्यवस्थित सोय झाली पाहिजे. आणि तो एकटाच यायचा नाही तर त्याच्या संगती बरेच लोक यायचे. आणि जेव्हा तो मार्था मरियाच्या घरी आला तर मार्था अक्षरशः नुसतं म्हणजे तिने खूप टेन्शन घेतलेलं आणि त्या टेन्शनमध्ये ती काय करत होती, सर्व गोष्टी परफेक्ट करायचा प्रयत्न करत होती, सारखं काम करत होती. ती आनंदी होती का ख्रिस्त आपल्या घरी आलं, त्याच्यात तिचा आनंद राहिला बाजूला की कोणतरी आपले येशू ख्रिस्त काहीतरी घरी आला, त्या आनंदात तिने सोडून दिला. आणि ती त्याला काय दिसत होती, आनंदात दिसत नव्हती तर चिंतेमध्ये आणि काळजीमध्ये दिसत होती, हे की नाही. आणि या उलट तिच्या बहिणीचा दाखला दिलाय मरिया, ती पण कामामध्ये होती पण तिने काय म्हटलं, जाऊ दे काम, या कामामधून मी वेळ काढते आणि देव काय माझ्या संगती बोलतोय आज, मी त्याच्या चरणापाशी बसून ऐकत बसते, हे की नाही. ती संधी मी आज सोडणारच नाही, काय होऊ दे बघा, कामं काय रोजचीच आहेत. तिने कामं सोडली, तिने त्या चरणापाशी येऊन सर्व काही त्याचं भाषण ऐकलं. आणि मग मार्ताला काय झालं, आला राग, म्हणजे ती चिंतेमध्ये ती डिस्टर्ब खूप झाली. आणि तिने घरी आपल्या ख्रिस्ताला त्याच्यासमोरच त्याला बोलत बसली, बघा घरी एवढा पाहुणा आला त्याला सांगते, बघा माझी बहीण कशी वागते, मला मदत करायची सोडून तुमच्यापाशी येऊन बसली, मला एवढा काम पडतो. हां, त्याच्यामुळे ती एवढी चिंताक्रांत झाली की तिला सांगा मला मदत करा कामामध्ये, उलट म्हणजे लगेच सर्व कामं होतील. पण येशूने तिला काय उत्तर दिले, खूप सुंदर, सगळ्यांना माहिती आहे की मार्था तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंता करते, दगदग करते, पण मरियेने चांगला वाटा निवडला, कोणी तिच्यापासून काढून घेऊ शकत नाही. म्हणजे ह्याच्यातून ख्रिस्ताने काय शिकवलं, काळजी करायला शिकवलं का नाही, चिंता करायला शिकवली का नाही. आपण काय म्हणतो, देवाचं फक्त तुम्ही ऐका, त्याच्यावर आपल्या संगती काय बोलतो त्याच्या चरणापाशी सर्व चिंता त्याच्यावर सोपवा. आता मरिया ही काय जबाबदारी व्यक्ती नव्हती का, ती काळजी होती, तिला आपल्या म्हणजे कुटुंबाची काय काळजी नव्हती, सगळं तिने दिलेलं सोडून. पण तसं नाही, पण तिने काय केलं, चिंता केली का नाही, चिंता न करता तिने जो मार्ग निवडला तो काय होता, देवाच्या नजरेमध्ये योग्य होता. उलट मार्गाने जे काही केलं ते त्याला पसंत आलं नाही, है ना.
आणि म्हणूनच आमच्याकडे जेव्हा प्रार्थना असायची ना, मी तशीच वागायची. म्हणजे मला जेव्हा आईने सांगितलं प्रेयर आहे, तर 3 दिवस अगोदरपासून माझी झोप सगळी उडायचीच. जोपर्यंत प्रेयर होत नाही, जेव्हा प्रेयर झाली तेव्हाच मला झोप लागा. आई म्हणजे हिला काय सांगायलाच नको, काय प्रेयर आहे का, काय नुसतं सगळं आणलं का, व्यवस्थित अरेंजमेंट, घरची साफसफाई झाली का, हे आहे का, ते आहे का, कुठे कमी नाही, हे सगळं अगोदर 2 दिवस आणून ठेव. मला ऐन वेळेला काही गडबड झालेली चालणारच नाही. वागतो सगळ्या बरेच स्त्रिया अशा आपण सर्व विसरून जातो आनंद, त्या प्रेयरचं काय हे आहे, पण आपण नुसतं त्या चिंतेमध्येच सगळं आपण टाईम घालवतो. पण ते ख्रिस्ताने काय सांगितलं की हे एक उदाहरण फक्त दिलेलं आहे, पण बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत आपण असंच वागतो. आपण देवाच्या चरणापाशी मरियासारखं जात नाही, तर त्या मार्थासारखं आपण चिंता करतो. तेव्हा म्हणतो अफसोस तुम्ही वागू नका, कारण चिंता काळज्या ह्या काय होतं आपल्याला जीवनामध्ये जी काही शांती आहे ती सर्व निघून जाते चिंतेमुळे. जो काय आपल्या जीवनामधला आनंद आहे ते सर्व चिंता काय करतं, संपवून टाकतं. आणि आपल्या लोकांसंगती संबंध पण खराब होतात. कारण चिंतेमध्ये काय होतं, आपण बऱ्याचदा दुसऱ्याला अशा गोष्टी बोलतो ज्या आपण नॉर्मल असताना बोलत नाही. आपल्याला डोक्यामध्ये विचार चालू असतात आणि असे तर समोरच असं बोलून जातो. नंतर आपण काय म्हणतो, रे असं बोलून नको पाहिजे, पण आपण टेन्शनमध्ये होतो, बोलून घेऊ. म्हणून टेन्शन ख्रिस्ताने काय सांगितलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कुठल्या गोष्टीची चिंता करू नका, त्यापेक्षा तुम्ही देवाच्या वचनामध्ये आपला वेळ घालवा, की ऐका, चांगल्या गोष्टी करा. देवाने कितीतरी चांगल्या गोष्टी जीवनात केल्या, त्याच्याबद्दल देवा धन्यवाद. माझे मिस्टर मला नेहमी म्हणतात, मी जेव्हा पण त्यांना चिंतेत दिसते ना, ते म्हणतात बघ देवाने तुझ्यासाठी हे केलं ना, मग कशाला चिंता करतं, देवाने ती पण गोष्ट केली ना, तू मागितली का नाही, मग देवाने ही एवढी चांगली गोष्ट दुसऱ्यांसाठी केली का, तुझ्यासाठी केली ना, ते आठव. मग ते सगळं आठवल्यावर मला फार बरं वाटतं की नाही, देवाने जर तेव्हा केलं तर तेव्हा आता पण हे करू शकतो. मग माझं मन आनंदाने भरून, म्हणजे सर्व माझी टेन्शन एका क्षणामध्ये नाही. त्या गोष्टी आपण आठवल्या ना, की देवाने आपल्याला किती आशीर्वाद दिले, तर खरंच सांगते कोणीही चिंतेमध्ये जाणार नाही जीवनामध्ये, आहे की नाही. आणि म्हणून आपण सदैव आपला वेळ प्रार्थनेमध्ये, देवाच्या स्तुतीमध्ये घालवला पाहिजे. आणि चिंता म्हणजे एवढी वाईट गोष्ट आहे की जेव्हा पण आपण टेन्शन घेतो ना, आपण काहीच करू शकत नाही. आपण एकदम इनॅक्टिव्ह होऊन जातो, एका ठिकाणी नुसतं बसतो, विचार विचार विचार. बरेच लोक तर आपले कामं पण सोडून देतात, 3-4 तास काही करत नाही. एखादं टेन्शन आलं की असे सगळं कामं तसेच पडून जातात. बरेच लोक जॉबला जाऊ शकत नाही, एवढं टेन्शन घेतात त्या दिवशी, अरे मी खूप टेन्शनमध्ये होतो, मी नाही येऊ शकलो, काय करणार. पण देव काय म्हणतो, तुमच्या सगळ्या समस्यांपेक्षा मोठा आहे, मला काहीही अवघड नाही. तुम्ही सर्व चिंता माझ्यावर सोपवा, मी माझी शांती जी आहे तुमच्या अंतःकरणामध्ये, माझा आनंद तुमच्या अंतःकरणामध्ये, आणि तो फक्त परमेश्वर देऊ शकतो जेव्हा आपण त्याच्याजवळ जातो. आणि शेवटची एक उदाहरण सांगून शिकवण मी संपवते माझा संदेश, ते म्हणजे प्रीती. लहानपणापासून ऐकले, आता काही नवीन सांगायची गरजच नाही. प्रीती काय आहे, प्रीती कशी केली पाहिजे, प्रीती करून आपल्याला काय मिळतं, हे म्हणजे असं कोणीच व्यक्ती नाही की ज्याने प्रीतीबद्दल आजपर्यंत संदेश ऐकलेला नाही, हे की नाही. पण माझं एकच आवडतं वचन आहे, ते वाचन मी वाचायला नव्हते. योहानाचं पहिले पत्र, याचा 4था अध्याय 20 आणि 21 वचन कोणतरी वाचलं. यदि कोई कहे कि मैं परमेश्वर से प्रेम रखता हूँ और अपने भाई से बैर रखे, तो वह झूठा है, क्योंकि जो अपने भाई से जिस उसने देखा है प्रेम नहीं करता, तो वह परमेश्वर से भी जिस उसने नहीं देखा प्रेम नहीं कर सकता. और उससे हमें यह आज्ञा मिली है कि जो कोई अपने परमेश्वर से प्रेम रखता है वह अपने भाई से भी प्रेम रखे. किती सुंदर वचन आहे हे. प्रीतीबद्दल माझं सगळ्यात आवडतं वचन आहे. म्हणजे आपण कसं देवाने आपल्याला बघा, जो आपल्याला परमेश्वर दिसत नाही है ना, आपण म्हणतो तेव्हा प्रेम करतो, पण जो समोर आपल्याला भाऊ दिसतो, जर आपण त्याच्यावर प्रेम करू शकत नाही, न बघितलेला परमेश्वर आपण प्रेम करू शकतो का? किती आपण डीपमध्ये आपल्याला लागलं पाहिजे हे वचन. हे मला खूप लागलं हे वचन, जेव्हा मी हे वचन वाचलं मला खूप हे वचन लागलं. आणि म्हणूनच तर देव काय म्हणतो, तुम्ही फक्त प्रीती करा, दुसरं काही करू नका, म्हणजे तुम्ही माझ्या सर्व आज्ञा पाळल्यासारख्या आहे. आणि म्हणूनच आपण आज हे विचार करू की आपण नुसतं वचन ऐकतो त्याच्याप्रमाणे वागतो का? म्हणजे जर वागलं तरच आपण या त्या शहाण्या व्यक्तीसारखं होऊ, जसं ज्याने आपलं जीवन ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार स्ट्रॉंग पायावर त्याचं जीवन आहे, काही झालं तरी ते डळमळणार नाही. आणि म्हणूनच आपल्या मुलांना पण आपल्याला वाटतं त्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना नुसतं चर्चमध्ये येऊन ऐकायला नाही, तर त्यांना त्याच्याप्रमाणे पण वागवायला शिकवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. थँक्यू. थोडं बोलून मी
थैंक यू पार्थिन भाई, आज के वचन के लिए पास्टर को धन्यवाद देती। और मैं बुक के मुताबिक मैं 2 शब्द कहना चाहती हूँ। आज जो अपन वचन पढ़े मनन करें वो उसके ऊपर लिखे वाला है कि मजबूत पायावर उभारणी करा। ह्या ठिकाणी जागतिक प्रार्थना दिन हा जरी डिस्ट्रिक्ट महिला चालवतात तरी परमेश्वराने वचन काय निवडून दिलेलं आहे? पायावर उभारणी करणारा कोण आहे? घराचा पुरुष आहे। हे जगी घर वेगळं आहे आणि आत्मिक घर ज्यावेळेस आपण बांधतो त्याविषयी आपल्याला हे आज वचन ऐकायला मिळालेलं आहे। त्याच्यासाठी दोघांची गरज आहे। या वचनामधून आज आपल्याला कळते किंवा या बुकच्या वाचनावरून की मजबूत पाया घराचा किंवा आपल्या शरीर रूपी मंदिराचा जर करायचा असेल तर माता आणि पिता हे दोघं तेवढेच गरजेचे आहे। तर आजच्या वचनामधून आपल्याला पाठिंबाने सांगते कशा प्रकारचं आपल्याला घर बांधायचंय, त्याच्यासाठी काय तयारी करायचं आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? हे जगी जे घर आहे सगळेच जण बांधतात, पण ख्रिश्चन लोकांनाच परमेश्वराने का सांगितलं की घर कसं बांधायचं, कुठं बांधायचं, केव्हा बांधायचं आणि काय तयारी करायचं? तर आपण जगापेक्षा वेगळे परमेश्वराचे निवडलेले लोक आहोत, म्हणून त्यांनी आपल्याला हे शिक्षण दिलेलं आहे। त्याच्यासाठी मी वचनाप्रमाणे सांगते की ज्यावेळेस सिमेंट, वाळू, पाणी, कॉन्क्रीट मिक्स करून ज्यावेळेस आपण हे जगातलं घर बांधतो त्यावेळेस आपलं आत्मिक घर बांधण्यासाठी आपण लीन नम्रपणा आपल्यामध्ये आणला पाहिजे, प्रार्थना आपल्यामध्ये असली पाहिजे, वचनानुसार चालणं आपल्यामध्ये असलं पाहिजे, धार्मिकपणा असला पाहिजे, तरच हे शरीररूपी घर भक्कम राहू शकतं। आणि एकदा भक्कम घर झाल्यानंतर त्यामध्ये सैतान येणार नाही ह्याची कुणीही गॅरंटी देऊ शकणार नाही। तर त्याच्यासाठी इथलं आजच्या आपल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की महिलांसाठी की महिलांनी प्रार्थनामध्ये तत्पर राहायला पाहिजे। हे वरचं जे चित्र तुम्हाला आज दिसत आहे ही एक महिला आहे आणि तिच्या पोटाला धरलेलं तिचे बाळ आहे आणि तिने त्याच्यावर वाकून प्रार्थना करते की आपल्या कुटुंबाची सुरक्षितता कशी करायची हे हिच्याद्वारे आपल्याला कळत आहे। आणि ते तिच्यासाठी ती प्रार्थनाशील आहे, म्हणून काय केलेले परमेश्वराने निसर्गाला देखील आज्ञा दिलेली आहे की या वेळेला ज्यावेळेस चक्रीवादळ विना त्या वादवतमध्ये यायचं त्यावेळेस जर ती बाहेर घराच्या प्रार्थना करत असेल तर वादळ वारा जेव्हा सुटला त्यावेळेस परमेश्वराने हे झाड निर्माण केलेलं आहे आणि तिच्यावरती झाड देखील वाकून तिचं संरक्षण केलेलं आहे। म्हणून आज आपल्याला पास्टरांनी दिलेल्या वचनामधून आणि या बुकामधून आपल्याला एवढंच शिकायचं आहे की जर आपलं कुटुंब भक्कम पायावर उभं आहे आणि त्याला ख्रिस्तामध्ये जर स्थिर ठेवायचं आहे तर माता आणि पिता हे दोघंही तेवढेच जरुरीमंद आहेत। आणि ते दोघंही जर आपल्या लेकरांसाठी घर बांधतात, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करतात तर लेकरांचंही कर्तव्य तेवढंच आहे की जसं तो देवाच्या आज्ञेत राहतो तसं आई वडिलांच्या आज्ञेत राहायला पाहिजे किंवा आपले पालक, आपले जे गुरु असतात त्यांच्या आपण आज्ञेत राहणं आणि त्याच्या शिकवणीप्रमाणे चालणं हे आजच्या वचनामधून आपल्याला पाहायला मिळते। शेवटचा थोडासा भाग राहिलेला आहे तो मी कांचनला वाचायला सांगते आणि त्याच्यानंतर स्पेशल सॉन्ग कन्नडा तयार। आम्ही आमच्या बरोबर असलेल्या परमेश्वराच्या उपस्थितीचे स्वागत करतो। आम्ही प्रार्थना करतो की परमेश्वर आमचे मार्गदर्शन करील, पुढारीपण करील, आरोग्य देईल व आम्हाला पुनर्स्थापित करील। मंदिरातून बाहेर जाताना लक्षात ठेवा, जो येशूची वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो त्या शहाण्या माणसासारखा आहे ज्याचे घर पुरातही टिकून राहील। आपले घर येशूवर व येशूच्या वचनावर बांधा। आजच्या वचनावरील जे वचन मनन केलं आपण मत्तेचा 7वा अध्याय आणि 24 ते 27 वचन, हा परिच्छेद येशूच्या डोंगरावरील प्रवचनाचा शेवटचा परिच्छेद आहे। येशू म्हणतो आम्ही त्याचे वचन ऐकून आचरणात आणावे। वचन 24 ही केवळ एक पोकळ सूचना नसून त्यामागे येशूच्या सेवेची आणि स्वर्गीय राज्याची जाणीव आहे।
आपल्या निवडीवर व आपल्या केलेल्या कृतीवर त्याचा परिणाम अवलंबून आहे. आपण येशूच्या शब्दांवर कृती केली पाहिजे. जरी पाऊस आणि पूर येऊन आपल्याला वाहून येण्याची भीती घातली तरीही आपण पुढील प्रश्नांवर विचार करूया. येशू त्याच्या शिकवणीच्या शेवटी आपल्याला 2 कृती करायला लावतो. ऐका आणि कृती करा. वचन 24 आणि 26. जागतिक प्रार्थना दिनाच्या ऐकलेली प्रार्थना व प्रार्थनापूर्वक कृती ह्या बोधवाक्याला ते कितपत लागू होते असे तुम्हाला वाटते? आजच्या शिकवणीवर आधारित आज आपण शहाणी व्यक्ती आहोत की मूर्ख? जेव्हा येशूने आपले शिक्षण संपवले, लोकसमुदाय त्याच्या शिक्षणाने थक्क झाला. वचन 28. येशू त्याच्या बोलण्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आपण उठून आपली जीवने, आपली राष्ट्रे व जग येशू व त्याच्या शब्दावर उभारूया. ज्या आपल्याला शिकवले वचन मत्तेचा 7वा अध्याय आणि 12वे वचन, लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. याप्रमाणे कृती करणे हाच आमचा भक्कम पाया आहे. परमेश्वर करो आपणा सर्वांना तो आशीर्वादित करो. चला स्पेशल सॉन्ग कन्नडा पुढे. आइए ना फर्स्ट टाइम ठीक है, पहले तिरकी मैम का होगा, उसके बाद में कन्नड़ा सॉन्ग. प्रीति आने डब्ल्यू पे वो आगे. सागरी गाना है. हे पवित्र आत्मा, आके मन में बस जाओ. मन वचन कर्म से मैं करूँगी महिमा आपकी. यीशु तू बता और तू ही सिखा. तेरे वचन के अनुसार मैं चलूँगी सदा. तू मुझे चला, यीशु तू ही बढ़ा. I
दानार्पण होईल. त्याच्यासाठी आज 2 दान होतील. एक जागतिक प्रार्थना दिन केली आहे आणि चर्चसाठी महिलाकडनं सुशीला जयपाल पांडे आलेत का आणि रेखा का दोघी दान घेतील आणि पुरुषांकडनं ज्यांना घ्यायचे अंकल वगैरे घेतात पॉल अंकल ते घेतील. त्यासाठी गीत नंबर वाचना संगीत 764 आहे. त्यांनी तयारी केलेली आहे. त्यांनी कृपया पुढे या. Thank
धन्यवाद गाने के लिए. जागतिक प्रार्थना दिन मनवण्यासाठी परमेश्वराने आम्हाला सहाय्य केले, मी त्याच्या नावाला धन्यवाद देते. तसेच आम्हाला डी साहेबांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, म्हणून त्यांचे मी उपकार मानते. आणि हे चालवण्यासाठी पास्टेट कमिटीने आम्हाला परवानगी दिली, याबद्दलही मी त्यांचे आभार मानते. इथून पुढचा वेळ मी पाळसाच्या हातात देते. गाण्यावर आशीर्वाद मागते, आशीष देते. आणि शेवटचं जे गाणं आहे मंगलाय प्रेमला, ते आपण गाऊ. अनाउंसमेंट इस प्रकार से है. चर्च सर्विस 9:30 बजे होगी. हमारे जो लेन के पीरियड्स के जो प्रार्थना है कल से सोमवार से वो 5 बजे शुरू होगी. जिन परिवारों में प्रार्थना है उन्होंने बताना है कि आपके परिवार में रखना. फिर भी लॉकडाउन की वजह से शाम को 5 बजे, ये पूरे हफ्ते भर में प्रार्थना होने वाले 5 बजे. तो आपसे विनती है कि आप 5 बजे आइए. नो अल्कोहल, नो टोबैको, नो गुटखा. जो भी भाई बहन अल्कोहल, टोबैको, गुटखा लेते रहेंगे, आपसे मेहरबानी है, हाथ जोड़ के विनती है कि आप उस खाने को बंद करें. फ्राइडे सर्विस 10:30 बजे से 11:30 बजे चर्च में होती है. कंफर्मेशन क्लास आज नहीं होगा. लेंट पीरियड्स के जो प्रेयर्स रहते हैं उसमें जो वक्ता लोग हैं उनसे विनती है कि हर प्रार्थना में आपको आना है. पास्टेट कमेटी, पास्टेट कॉन्फ्रेंस के जो मेंबर्स है, ये चर्च की आराधना रहती है, उसमें दिखते नहीं है. वो मानसिंह आए थे उस प्रकार से, वो आके चले गए, बाद में अभी दिखते नहीं है. चर्च में प्रीचिंग करके चले जाते हैं. आपके परिवार से कोई तो भी रिप्रेजेंटेटिव चाहिए प्रार्थना के लिए. पास्टेट कमेटी, पास्टेट कॉन्फ्रेंस के जितने सभासद है हर प्रार्थना में चाहिए. पूरे 35 लोग यहाँ पर बैठे हुए चाहिए पहले, हर संडे. प्रेज एंड वर्शिप में प्रैक्टिस सैटरडे को 4 बजे से 5 बजे होगी. आने वाले सैटरडे को प्रेज एंड वर्शिप के जो नए परिवार है इस 101 से लेकर 110, मिस्टर अर्जुन राव भोसले, मिस्टर सूर्य राव अट्टीगिरी, मिस्टर राव शरणप्पा, मिस्टर सुनील अट्टीगिरी, मिस्टर सुधाकर अट्टीगिरी, मिस्टर प्रशांत बेदरे, मिस्टर देवेंद्र बाबू, मिसेस सुशीला एमआर, मिस्टर संजय विठल नामेवर और मिस्टर राजेश मनोरे. ये परिवार नेक्स्ट संडे को प्रेज एंड वर्शिप के लिए होंगे, रीडिंग करने के लिए. आपको टाइट देना है, जो भी दशमांश है आप चर्च में लेकर आइए और यहाँ पर अपने परिवार के साथ आइए, प्रार्थना होगी. चर्च खत्म होने के बाद पास्टेट कमेटी की मीटिंग है. उसी प्रकार से WCS मेथोडिस्ट मेंस एम्पायर से विनती है कि आपके प्रोग्राम बनाइए. पूरे साल भर में एक ही प्रोग्राम बनाना है कि चर्च के हर एक बच्चे को बाइबल पता होना चाहिए. WCS हर महिला को, जब मैं प्रेयर में जाता हूँ तो उनको बाइबल बेसिक उत्पत्ति से लेकर प्रकटीकरण किताब कहाँ पर है, क्या है, स्टोरीज, मसीह भाई बहन को पता नहीं है. WCS मेथोडिस्ट मेंस और एम्पायर ये साल भर में ये काम करेंगे. जो भी 12 साल का बच्चा है उसको हर किताब की जिधर भी निकाला उसको पता होना चाहिए क्या कहानी है, बेसिक. ये साल भर में तीनों को ये जिम्मेदारी है. मैं जिस भी घर में परिवार में जाता हूँ तो पूछूंगा यहाँ पर एम्पायर क्या आता है, कि मेथोडिस्ट मेंस आता है कि नहीं, WCS आता है कि नहीं. बाइबल हर एक को पता होना चाहिए. जिनको लिखने नहीं आता है, जिनको पढ़ने नहीं आता है, उनके घर पर जाकर आपको सिखाना है. घर पर जाकर सिखाना है उनको. उत्पत्ति किताब में पहला कहां से कहानी शुरू होती है, उसके बाद कौन आता है, उसके बाद कौन आता है, हर कहानी हर एक मेंबर को पता होनी चाहिए. 12 साल से बच्चा जो भी है, सिर्फ संडे स्कूल छोड़ के 12 साल के बाद हर व्यक्ति को बाइबल सब पता होना चाहिए.
ये महीने का जो लास्ट डे फास्टिंग प्रेयर, जिस प्रकार से एसओपी होगी गवर्नमेंट की, उसके अनुसार अनाउंसमेंट दिया जाएगा, याद रखिए। एक महत्वपूर्ण सूचना है, फटाफट आंसर कीजिए। एदेन बाग में कौन कौन था बताइए। अरे अदाम, अच्छा अदाम और हाँ कौन था? एनिमल्स और परमेश्वर। हाँ, और परमेश्वर कौन कौन था? हाँ बोलो, वेरी गुड। कौन बोला? पिता पुत्र, वेरी गुड। पिता पुत्र पवित्र आत्मा, बराबर। और तुम बोले आदम और हवा, और कौन था? शैतान को भूल जाते, शैतान को भूल जा रहे। वो तो परमेश्वर ने सृष्टि बनाई थी, शुरुआत में बनाया था, उधर कौन था? शैतान था। मैं आपको बताएगा, चर्च में आने के पहले ही बता था, कोबरा किंग कोबरा चर्च में छोड़ दिया है, आप आएंगे के ऊपर। मैं आपको अभी घर पर जा रहे हैं, मैं आपको बताऊंगा, आपके घर में मैं सांप छोड़ के आया तो जाके सो जाएंगे क्या बेड पे? क्या करोगे? वेरी गुड। कौन बोला ढूंढेगा? वेरी गुड, ढूंढेंगे, बराबर। फिर क्या उससे जाके किस करोगे? क्या करोगे? मारेंगे, बराबर। तो बाइबल स्टडी इसीलिए ले रहा हूँ, मेहरबानी करके आइए। परमेश्वर ने जो दिया है, मेरे को पता है ये शैतान यहाँ पर बैठा है, यहाँ पर बैठा है, कहाँ पर बैठा है, तब तो मैं उसको निकाल के पराजय करूंगा ना। आपको जब एदेन बाग में छोड़ दिया ना अभी आपने को, तो वो बेचारे आदम और हवा तो एक उससे फंस गए। वो तो हमको उससे भी बुरी तरह से फंसाए। वो तो आदम इतना होशियार था, कितना होशियार, हवा भी कितनी होशियार थी, फिर भी फेल हो गई। जब मुझे पता ही नहीं मेरे घर में शैतान कहाँ है, मेरे चर्च में कहाँ बैठा है। वो एदेन गार्डन जो परमेश्वर ने बनाया था, उधर था क्या नहीं? वो अभी उधर कहाँ से आया? तो यहाँ पर नहीं बैठा है, बैठा है क्या नहीं? बोला ना, आया ना। अच्छा, फिर उसको जब आपको दिख रहा नहीं है तो आप उसको कैसे क्या निकालोगे? वो जब इधर बैठा है, दिख रहा नहीं आपको, तो आप उसको नहीं निकाल पा रहे, तो अपने घर से कैसा निकालोगे? कैसा निकालोगे? बाइबल स्टडी के लिए आइए। बाइबल स्टडी में जो परमेश्वर ने मुझे बताया उतना मैं सिखा रहा हूं। शैतान हमसे बात करता है, वो हवा से बात किया ना, बात किया ना, क्या लव लेटर लिखा था? बात किया, बराबर ना? तो हमारे जीवन में शैतान हमसे बात करता है, तभी तो हम फेल होते हैं। प्रभु यीशु मसीह ने लहू क्यों बहाया? में फेल नहीं हो इसलिए। प्रभु यीशु मसीह ने अपने लहू, अपने शरीर को मोड़ा, तोड़ा। क्यों तोड़ा? तो जो वेजेस है, सिन का वेजेस डेथ, उसका पेनल्टी दे दिया। अभी इसके बाद हमें दोबारा हम नहीं सिन में जाए, उस शैतान में न जाए, उससे उसके एग्जाम में फेल ना हो इसलिए। तो बाइबल स्टडी का फर्स्ट बैच वो हर रोज रहता है, उसमें नहीं आना। लास्ट संडे को नेक्स्ट बैच शुरू किया है। आज शाम को 3 बजे, दोपहर के 3 बजे से क्लास होगा बाइबल स्टडी का। आपको पता चलेगा ये इधर बैठा है शैतान, तो निकाल सकते हैं, इधर बैठा है, उधर बैठा है, मेरे घर में किधर बैठा है। तब तो हमारे घर में प्रेम, आनंद और शांति आएगा। वो पता ही नहीं है किधर है, तो आदम हवा से भी बुरी हालत हमारी, बराबर। उनकी तुलना से अगर हम तुलना करोगे, उनको भी नहीं पता था ना, पर हमारे प्रभु यीशु मसीह ने हमें सिखाया। उसे पकड़ के उसको मार सकते, उसे भगा सकते, इसलिए तो प्रभु यीशु मसीह आया। प्रभु यीशु मसीह खुद क्यों आया? अरे उसका नाम नहीं लिया है, नाम भी नहीं ले सकता परमेश्वर, क्यों? तो चीटिंग किए जैसा। वो यहाँ पर बैठ के हमारे सब बातें सुनता है, हमें सबको देखता है। उधर देख रहा था तो आदम हवा को साथ में बैठ के, तो आपको और मेरे को नहीं देखता, देखता है, ताकता है हमसे बात।
तो हमें पता होना चाहिए किस प्रकार से हम निकाल देंगे। बाइबल स्टडी मेथोडिस्ट चर्च में अपने लास्ट कॉन्फ्रेंस में भी हुआ है कि ले प्रीचर्स जो है चर्च के, उनको सिखाने का और उसके बाद उनको सर्टिफिकेट दिया जाता है। ये साल भर बाइबल स्टडी में जो आएंगे वही ले प्रीचर होंगे। प्रार्थना कैसा करना, संदेश कैसा देना, चर्च कैसा चलाना, आराधना कैसा लेना है, सभी बातें सिखा रहा हूँ। 3-3 घंटा सिखाता हूँ और जो पूरे क्लास पूरा करेंगे उनको ले प्रीचर्स के लाइसेंस दिए जाएंगे, क्योंकि कॉन्फ्रेंस में ठहरा हुआ बिशप ने बताया है कि किसी को ले प्रीचर लाइसेंस ऐसा देना नहीं है, उनको सिखाना है। सिखाने के बाद आपको लाइसेंस मिलेगा कि आप आराधना ले सकते, प्रार्थना ले सकते कहीं पर भी, अपने चर्च में जो भी, जब पास्टर नहीं रहता उस समय में, तो आपको सिखा रहा हूँ। तो मेहरबानी करके आप अपना समय निकालिए। आपको जो समय रहेगा, कम से कम 10 लोग तो भी चाहिए, आपके अनुसार मैं आपको सिखाऊंगा। थैंक यू। आइए अब समय प्रार्थना करते, जिनके विशेष प्रार्थना होंगे आप सब लोग आगे आइए। बेला नगर चर्च के लिए विमल जोसेफ नागौर की ओर से 25,000 रुपया है। मैनेजर से आपका नाम क्या? नमिता शर्ली। प्रार्थना करें छी। प्रार्थना करते हैं। अनादिकाल से अनंत काल तक हमेशा जीवित रहे परमेश्वर पिता प्रभु यीशु मसीह, आज इस सुबह के समय प्रभु आपने हमें आशीषित किया, इस दोपहर आपने हमारे जीवन में जोड़ दी, हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु। आज जागतिक प्रार्थना दिन हमने हमारे कलीसिया में मनाया। सभी बहनों को प्रभु आपने सहायता की और प्रभु आपने उन्हें आपके अनुग्रह से भर दिया, आपके पवित्र आत्मा से भर दिया। हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु। जिस देश में प्रभु ये प्रार्थना उनके लिए आयोजित की प्रभु, उस देश के लिए हम प्रार्थना करते हैं। उस देश पर आपका अनुग्रह का हाथ रखिए, उनकी जो प्रार्थना है वो प्रार्थना सुनिए और उस देश में प्रभु खुशहाली, खुशी, आनंद और बरकत रहे और आपकी महिमा हो, इस प्रकार के अनुग्रह उस देश पर दीजिए। हम आपसे प्रार्थना करते हैं। आज इस सुबह के समय में प्रभु ये नागौर बहन आपके सियासत के नजदीक आई और बेला नगर चर्च के लिए प्रभु उन्होंने 25,000 दिए। ये मेरे बहन के प्रभु जो प्रभु आर्थिक रूप से उन्होंने देनगी दी, प्रभु उसका स्वीकार कीजिए। इस बहन का, उसके परिवार का स्वीकार कीजिए और प्रभु इसके घर में जो भी काम, मेहनत, जो भी बिजनेस कर रहे हैं प्रभु उसमें बरकत का हाथ, आशीष का हाथ रखिए, ताकि इस बहन के द्वारा, उसके परिवार के द्वारा, नागौर परिवार के द्वारा आपकी स्तुति और प्रशंसा होते रहे। आज प्रभु हमारी ये बेटी आपके सियासत के नजदीक आई, समिंथा प्रभु, इस बेटी को प्रभु जन्मदिन हुआ है, नया साल इसके लिए आपने जोड़ दिया प्रभु, हम आपको धन्यवाद देते हैं। पहले प्रभु यीशु मसीह पिछले साल भर में आपने चंगाई का हाथ उसके साथ रखा, उसकी हर एक जरूरत को पूरा किया, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आपने उसे बढ़ाया प्रभु, हम आपको धन्यवाद देते हैं। इस नए साल में भी प्रभु हमारी इस बेटी के साथ का आपका आशीष का हाथ रखिए, हर एक बुराई से, बुरी लोगों से, दुरात्माओं से दूर रखिए, ताकि जैसे जैसे हमारी ये बेटी बड़ी होगी प्रभु आपकी महिमा, आपकी स्तुति और प्रशंसा होते रहे प्रभु। शक्ति हमारी इस बेटी के लिए भी हम प्रार्थना करते हैं, धन्यवाद देते प्रभु। इसको आपने प्रभु नया साल जोड़ दिया,
जन्मदिन के द्वारा प्रभु आपको धन्यवाद दे रहे हैं प्रभु। इस मेरे बेटी के ऊपर प्रभु आपका आशीष का हाथ रखे प्रभु, हर एक बुराई से, दुरात्माओं से, बुरे बच्चों से दूर रखिए। आपके वचन में, आपके भय में, आपके प्रार्थना में बढ़ाइए। इस नए साल में भी प्रभु आपके पवित्र आत्मा के अगुवाई उसके साथ रखे, ताकि प्रभु उसके पढ़ाई में, उसके जीवन में जो भी प्लानिंग्स आपने की प्रभु सब सफल हो जाए और आपकी महिमा, आपकी स्तुति और प्रशंसा होते रहे। हमारी इस बहन के लिए प्रार्थना करते प्रभु, हमारी बहन आज मैरिज एनिवर्सरी के द्वारा प्रभु धन्यवाद दे रही, उसके ऊपर, उसके पति पर आपका आशीष का हाथ रखिए। ये नया साल उनके पारिवारिक जीवन में जोड़ दिया, पिछले साल भर में वैयक्तिक, पारिवारिक और प्रभु उसके सामाजिक जीवन पर आपका आशीष का हाथ रखा। हम आपको धन्यवाद देते। इस नए साल में भी प्रभु आपके विश्वास में, आपके वचन में, आपके प्रार्थना में बढ़े, इस प्रकार की आशीष प्रभु इसके ऊपर दीजिए, ये हम आपसे प्रार्थना करते हैं प्रभु। आज इस दोपहर के समय में हम सब आपके सिंहासन के नजदीक आए प्रभु, इस बेटे के लिए और जो भी भाई बहन प्रभु अपने मनों में प्रार्थना कर रहे हैं, जो भी जरूरत है प्रभु आप जानते हैं, जो भी बीमार है प्रभु आप जानते हैं, जो भी दुख है आप जानते हैं प्रभु। हर दुख दर्द के लिए प्रभु आपने हमारे लिए लहू बहाया, आपने हमारे क्रूस उठाया, आपने अपने पवित्र उस सर पर प्रभु कांटों का प्रभु ताज पहना और उसके द्वारा पवित्र लहू बहाया। आपने कहा है विश्वास रखे प्रभु, उस विश्वास के द्वारा हम आपके सिंहासन के नजदीक आते हैं। आपकी चंगाई आप हमें दीजिए, जो भी डॉक्टर दवाई दे रहे प्रभु उसके द्वारा शरीर में नया संजीवन भर दीजिए, ताकि प्रभु उसके द्वारा आपकी महिमा, आपकी स्तुति और प्रशंसा होते रहे। जो भाई और बहन प्रभु आपको धन्यवाद दे रहे, उनके धन्यवाद स्वीकार कीजिए और प्रभु आप हमारे कलीसिया पर आपका आशीष रखिए। प्रभु आपने हमें पूरे हफ्ते भर में संभाला, आपने हमारी जरूरत को पूरा किया। नांदेड़ प्रभु जिले में प्रभु जो लॉकडाउन शुरू हुआ है प्रभु, रात के 7 के बाद सवेरे के 7 बजे तक प्रभु हम उसके लिए विशेष प्रार्थना करते हैं। इस कोविड-19 पेंडेमिक के लिए प्रार्थना करते हैं प्रभु इस बीमारी को, इस वायरस को प्रभु निकाल दीजिए प्रभु। अब तक आपने डॉक्टरों को सहायता की, उसके ऊपर वैक्सीन निकाला है प्रभु हमारे शरीर में जब आता है प्रभु उसके द्वारा आप हमें शक्ति, सामर्थ्य दीजिए और इस वायरस से प्रभु आप हमें दूर करें, ये हम आपसे विनती करते हैं प्रभु। आपने हमें यह अवसर दिया कि आज इस सुबह के समय में, इस दोपहर के समय में प्रभु हम आपके सिंहासन के नजदीक आए और आपको प्रभु प्रार्थना करें, आपको धन्यवाद दें प्रभु। हम पापियों को आप स्वीकार कीजिए प्रभु, हम आपकी दया से, आपके अनुग्रह से आप हमें भर दें, ताकि हर समय में प्रभु हम आपके विश्वास में बढ़े और बुद्धिमान रहे और अनंतकालीन जीवन पाए प्रभु। आप हम सबको प्रभु आप आशीषित करें प्रभु। ये सब विनती हम हमारे उद्धार करते प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते, सुने और ग्रहण कीजिए, आमीन। हम सब खड़े हो जाएंगे। दस आज्ञाएं हम सब मिलकर पढ़ेंगे। तू मुझे छोड़ दूसरों को ईश्वर करके न मानना, तू अपने लिए कोई मूर्ति खोद कर न बनाना, न किसी की प्रतिमा बनाना, जो आकाश में वो पृथ्वी पर वो पृथ्वी के जल में है, तू उनको दंडवत न करना, न उसकी उपासना करना, क्योंकि मैं तेरा परमेश्वर यहोवा जलन रखनेहार ईश्वर हूँ। और जो मुझसे बैर रखते हैं उनके बेटों, पोतों और परपोतों को भी पितरों का दंड दिया करता हूँ। और जो मुझसे प्रेम रखता है और मेरी आज्ञाओं को मानता है, उन हजारों पर करुणा किया करता हूँ। तो अपने परमेश्वर का नाम व्यर्थ न लेना, क्योंकि जो यहोवा का नाम व्यर्थ है वो उसको निर्दोष न ठहराएगा। तो विश्राम दिन को पवित्र मानने के लिए स्मरण रखना, 6 दिन तो परिश्रम करके अपना सारा काम काज करना, पर 7वां दिन तेरा परमेश्वर यहोवा के लिए विश्राम दिन है। उसमें न तो तू किसी भांति का काम काज करना, न तेरा बेटा, न तेरी बेटी, न तेरा नौकर, न तेरी नौकरानी, न तेरा पशु, न कोई परदेशी जो तेरे फाटकों के भीतर है, क्योंकि 6 दिन में यहोवा ने आकाश और पृथ्वी और समुद्र और जो कुछ उनमें है सबको बनाया और 7वें दिन विश्राम किया। इस कारण यहोवा ने विश्राम दिन को आशीष दी और उसको पवित्र ठहराया। तू अपने पिता और अपनी माता का आदर करना, जिससे जो देश तेरा परमेश्वर यहोवा तुझे देता है उसमें तू बहुत दिन तक रहना पाए। तू खून ना करना,
तू व्यभिचार न करना, तू चोरी न करना, तू किसी के विरुद्ध झूठी साक्ष्य न देना, तू किसी के घर का लालच न करना, न तो किसी की स्त्री का लालच करना, न किसी के दास दासी को बैर गदे का, न किसी की वस्तु का लालच करना। आइए हम आशीष ग्रहण करते हैं। भेड़ों का माल चरवा हमारा उद्धार करता प्रभु यीशु मसीह का अनुग्रह, परमेश्वर पिता का प्रेम और पवित्र आत्मा की संगति हम सबके साथ, हर एक विश्वासी के साथ, हमारे कलीसिया के साथ, विशेष करके हमारे सभी WCS के साथ अब से लेकर सदा के लिए बनी रहे। आमीन। जगह पर बैठ जाए।